हार्ड आहे ओके है ना. सो हिस्ट्री ऑप्शनला तुम्ही ॲज अ सब्जेक्ट चूज केलेलं आहे. सेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे. ऑनलाईनला पण विद्यार्थी आहेत आणि ऑफलाईनला पण विद्यार्थी आहेत. सो आपण कॉपअप करून चालणार आहे. ठीक. आता हिस्ट्री ऑप्शनल हा सब्जेक्ट का घ्यायला पाहिजे किंवा याचं काय महत्त्व आहे हे पहिले तुम्हाला सांगते. त्यानंतर हिस्ट्री ऑप्शनलचे जे मिथ आहेत ते कसे बर्स्ट करायचे ते आपण यावर डिस्कस करूया. त्या व्यतिरिक्त पेपर पॅटर्न कसा असतो मी तुम्हाला एक PDF पाठवली आता ग्रुपवर, सिलेबस डिकोडेडवाली. ठीक आहे. जे लोक ग्रुपमध्ये नाही आहेत त्यांना इथे मी ते दाखवून देते. म्हणजे सिलेबस आपण बघूया आणि त्याच्याचबरोबर ओव्हरऑल पेपरला कसं हँडल करायचं तेही तुम्हाला सांगते. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ आवर जर्नी. हिस्ट्री ऑप्शनल, इतिहास वैकल्पिक विषय है ना. आणि वैकल्पिक विषय जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा सगळ्यात पहिले तर हे लक्षात घ्या की वैकल्पिक विषय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये गेम चेंजर असणार आहे. ठीक आहे. इट कंटेन 500 मार्क्स. 500 मार्काचा हा सब्जेक्ट आहे. सो 1750 मार्काच्या पेपरमध्ये 500 मार्काचा एकटा आपला वैकल्पिक विषय असणार आहे. त्यामुळे यू हॅव टू चूज ऑप्शनल व्हेरी वाईजली. ठीक आहे. नाव हिस्ट्री ऑप्शनल चूज केला तर तुम्हाला कुठे कुठे फायदा होतो पहिले हे समजून घ्या है ना. इफ यू हॅव डिसाइडेड की आम्हाला हिस्ट्री ऑप्शनल चूज करायचं आहे. ठीक आहे. हिस्ट्री ॲज एन ऑप्शनल तुम्हाला कुठे कुठे याचा फायदा होतो ते पहिले तुम्हाला सांगते. हा ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट आहे. ओव्हरलॅपिंग कसं आहे, प्रिलिम्सच्या एक्झाममध्ये तुम्हाला जे 15 प्रश्न मिळतात. ठीक आहे. इफ यू आर नॉट फ्रॉम हिस्ट्री बॅकग्राऊंड ठीक तर तुम्ही याच्यातले 10 ते 12 प्रश्न ठीक करता. जर तुम्ही हिस्ट्री बॅकग्राऊंडचे नाही आहेत आणि ठीकठाक स्टुडंट आहेत, तुम्ही भरपूर अभ्यास केलेला आहे, तरी तुम्ही यापैकी 10 ते 12 प्रश्न फक्त सॉल्व करू शकता. जर तुम्ही हिस्ट्री ऑप्शनलचे विद्यार्थी असाल तर यापैकी 14 प्रश्न तुमचे ठीक होतात प्रिलिम्स. ठीक आहे. म्हणजे प्रिलिम्स सगळ्यात मोठा हर्डल आहे सगळ्यात पहिले तर, कारण प्रिलिम्स पास केलं तर ऑप्शनलचे पेपर लिहिणार आहेत ना. ठीक आहे. सो हिस्ट्रीचा हा एक फायदा तुम्हाला इथे मिळतो. आता आपल्या प्रिलिम्समध्ये आहे टोटल 100 मार्क्स. ठीक. आणि रादर 100 प्रश्न आणि त्यापैकी 15 प्रश्नाचा वेटेज हिस्ट्री एकटा घेऊन जातो. ठीक. त्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही मेन्समध्ये येता, मेन्समध्ये जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये याचा जो वेटेज आहे हा जवळपास 120 मार्कांचा आहे. 110 ते 120 मार्क मॅक्झिमम. ठीक आहे. म्हणजे व्हॅरी करतं हे 90, 100, 110, 120 पर्यंत तुम्हाला हे मिळतं. ठीक आहे. सो जर तुम्ही हिस्ट्री ऑप्शनलचा अभ्यास केला तर तुम्हाला GS1चा अर्धा पेपर आपोआपच क्लिअर होतो. तुम्हाला ते डबल वाचावं लागत नाही, म्हणजे एक मेहनत तिकडे वाचते. ठीक आहे. आणि त्याच्याच बरोबर GS1 मध्ये जो आता बघा तुमचा जो ओव्हरऑल सिलेबस आहे, जनरल स्टडीजचा जो ओव्हरऑल सिलेबस आहे तो तुमचा कसा आहे, जनरल स्टडीजमध्ये तुम्हाला हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, त्यानंतर सोसायटी आहे, इंडियन सोसायटी. ठीक. आणि हा पेपर 1 आहे. पेपर 1 मधला सगळ्यात पहिला पार्ट हिस्ट्री आहे. सो UPSCने किंवा आयोगाने जेव्हा तुमचा सिलेबस डिझाईन केला तेव्हा खूप वाईजली हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट, हेन्स इट हॅज फर्स्ट प्लेस. दिस इज फर्स्ट प्लेस इन युअर सिलेबस. Until you understand the roots of our nation, of our society, you will not be able to understand the problems of society. Right? Why the position of women is so say challenging or compromising, right? Why these violence is going on, why poverty, why corruption, हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला रूट मध्ये जावं लागणार आहे. फाईन. देन if you go to general studies paper 2, it has constitution, polity, IR, governance है ना. and if you see this all is given by whom, British, right? So again if you want to understand the root or the base of general studies paper 2, you again have to understand the roots in history. Ready? Again in general studies paper 3 if you go, economy, science technology, disaster management है ना, all the other topics. जनरल स्टडीज पेपर 3 मध्ये आपले इंटरनल सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इकॉनॉमी आहे, सायन्स टेक्नॉलॉजी आहे. पुन्हा एकदा इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड डिझास्टर मॅनेजमेंट, हाथरसची घटना, स्टॅम्पीड झालं, बाबा
होते आणि त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी एकदम सगळे लोक गेले, त्यातले खूप सगळ्या महिला होत्या ना. मग आता बघा, प्रत्येक धर्माने, तुम्ही कोणताही धर्म घ्या, हिंदू धर्म घ्या, मुस्लिम धर्म घ्या किंवा कोणताही, जैन घ्या, बौद्ध घ्या, कोणताही धर्म घ्या, है ना, ख्रिश्चन धर्म घ्या, या सगळ्यांनी महिलांना सेकंडरी पोझिशनवर ठेवलेलं आहे नेहमी. पण सगळ्या धार्मिक स्थळांमध्ये महिला असतात, धर्माशी कनेक्टेड जास्त महिला असतात, महिला जास्त धार्मिक असतात, धार्मिक स्टॅम्पेडमध्ये महिला जास्त जातात. काय कारण आहे याचं? इफ यू अंडरस्टँड दिस, यू हॅव टू गो अगेन इन द रूट ऑफ सोसायटी. फाईन. सो हिस्ट्री इज द रूट ऑफ एव्हरी प्रॉब्लेम अँड सॉल्युशन. हिस्ट्री इज नॉट द सब्जेक्ट, हिस्ट्री इज द इमोशन. फाईन. हिस्ट्री ऑप्शनल स्वतः सब्जेक्ट नाही आहे, हा फक्त परीक्षा पास करण्याचा विषय नाही आहे, हा इमोशन आहे. इफ यू अंडरस्टँड युअर रूट्स ऑफ सोसायटी, then only you will be able to solve the problems of society after becoming IAS. Getting here? ठीक आहे. सो हिस्ट्री ऑप्शनल खूप जास्त डायमेन्शनल वाला सब्जेक्ट आहे असं लक्षात घ्या. हिस्ट्री ऑप्शनल हा एक मल्टी डायमेन्शनल वाला सब्जेक्ट आहे. फाईन. आता याच्याबद्दलचे मिथ आहेत ते काय आहेत? डेट्स खूप आहेत, नावं खूप आहेत, लिहायचं कसं, लक्षात कसं ठेवायचं, 51 युनिट्स दिलेले आहेत. सो पुन्हा एकदा लक्षात घ्या की कोणत्याही ऑप्शनल सब्जेक्टचे, बीट फिलॉसॉफी, बीट जिओलॉजी, बीट झूलॉजी, बीट एनी है ना, या सगळ्यामध्ये तुम्हाला जरी युनिट्स कमी दिसत असतील तरी सब टॉपिक्स खूप जास्त असतात. तुम्ही जर म्हटलं PSIR मध्ये कमी टॉपिक्स आहेत, सोशलॉजीमध्ये कमी टॉपिक्स आहेत, फिलॉसॉफीमध्ये कमी टॉपिक्स आहेत, युनिट्स कमी आहेत, आयोगाने दिलेला सिलेबस कमी आहे, सगळ्यांचे मार्क्स 500 आहेत ना, ऑप्शनलचे मार्क्स 500 आहेत आणि सगळ्यांमध्ये जे टॉपिक्स दिलेले आहेत त्यामध्ये सब टॉपिक आहेत. फाईन. हिस्ट्री ऑप्शनलमध्ये काय केलेलं आहे की सिलेबस आयोगाने स्वतःच डिकोड करून दिलेला आहे आणि त्यामुळे तुमचा 51 युनिटचा हा पूर्ण सिलेबस तुम्हाला 1 बाय 1 टॉपिक बाय टॉपिक जाता येतं. तुम्हाला त्याची उकल करावी लागत नाही, ते आयोगाने ऑलरेडी करून दिलेलं आहे. फाईन. आणि यामुळे काय झालेलं आहे की इट विल बी इझी टू अंडरस्टँड विच टॉपिक इज मोर इम्पॉर्टंट अँड विच टॉपिक इज लेस इम्पॉर्टंट. फाईन. आपल्याला आपोआपच त्याचे इम्पॉर्टन्स लक्षात यायला लागतात. हे एक. दुसरं हे की हिस्ट्री ऑप्शनल वाचताना तुम्हाला डेट, डायनॅस्टीज किंवा नावं हे जे आहे हे खूप जास्त महत्त्वाचं नाही आहे. हे तर तुमचं आपोआपच पाठ होऊन जातं, कारण तुम्ही इतक्या वेळा लिहिता, इतक्या वेळा वाचता, इतक्या वेळा समजून घेता की डायनेस्टीज तुम्हाला खूप आरामात पाठ होऊन जातात. डेट्स आणि नेम्स तुम्ही आन्सरमध्ये मेन्शन न करता पूर्ण आन्सर लिहू शकता. यू कॅन राईट एंटायर आन्सर विदाउट मेन्शनिंग सिंगल डेट, सिंगल डिजिट इन हिस्ट्री ऑप्शनल. सो हे मिथ आहे की हिस्ट्रीमध्ये खूप डेट्स आहेत, असं नाही आहे. ठीक आहे. आणि दुसरं हे की हिस्ट्री ऑप्शनल इज नॉट सब्जेक्ट ऑफ रट्टाफिकेशन. रट्टा करायचा सब्जेक्ट नाही आहे हा सब्जेक्ट जो आहे हा अंडरस्टँडिंगचा सब्जेक्ट आहे. हिस्ट्री इज ऑल अबाउट अंडरस्टँडिंग. दिस सब्जेक्ट इज ऑल अबाउट अंडरस्टँडिंग. And if you start developing your understanding towards history now, you will be able to understand what is going on around you in current affairs also. Fine. If you want to understand the relations of India with other countries in present scenario, you have to know the world history. What was the relation between US and Russia? What was the story of World War? Right? What was the Nazism wala part or fascism wala part? Which political party were dominating in world wars, right? So basically हे जर सगळं तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही IR करू शकाल. फाईन. ब्रिटिशांच्या पॉलिसीज माहिती असेल तर गव्हर्नन्स करू शकाल, पॉलिटी करू शकाल, कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला समजून घेण्यासाठी पुन्हा हिस्ट्रीत जावं लागणार. सो एव्हरी सब्जेक्ट इज रिलेटेड टू हिस्ट्री अँड हेन्स हिस्ट्री इज फर्स्ट टॉपिक ऑफ युअर सिलेबस इन जनरल स्टडीज ऑल्सो and in every paper. Fine. So history is very important. Whether you like it or don't like it, you have to accept it. ठीक आहे. This is what history. And हिस्ट्रीचा जी अध्ययन करण्याची पद्धती आहे, द स्टडी, द पॅटर्न ऑफ स्टडी, कसा अभ्यास करायचा, हा एक प्रॉब्लेम असतो आपल्यासमोर की हिस्ट्री रायटिंग. आता एक नेहमी लक्षात घ्या की जो इतिहास तुम्ही वाचता किंवा जो इतिहास तुम्ही लिहिणार आहात हा लिहिला कोणी आहे? हा लिहिलेला आहे हिस्टोरियन्सने. सो देर आर हिस्टोरियन्स अँड द स्टडी ऑफ हिस्ट्री इज नोन एज हिस्टोरिओग्राफी. फाईन. सो बेसिकली जे हिस्टोरियन्स आहेत त्यांनी जे आपल्याला मांडून दिलेलं आहे ते त्यांच्या दृष्टिकोनातून समजून घेऊन आपल्याला प्रेझेंट करायचं आहे. मग आता प्रॉब्लेम हा आहे की देर आर मेनी आयडियाज.
खूप सगळे आयडियाज आहेत ज्या हिस्ट्रीशी संबंधित आहेत. फॉर एक्झाम्पल, सम पीपल आर नॅशनलिस्ट रायटर, सम पीपल आर कम्युनिस्ट रायटर, some people are colonial writer, communist, colonial, Marxist means communist writer, fine, and some are say, so these are the ideas of writing history, fine. आता मग मुद्दा हा आहे की आपण कशाला प्रमाण मानायचं, fine. So आपण वाचताना सगळ्यांची तुलना करायची. We will talk about Romila Thapar also, R.S. Sharma also, Arjun Dev also, Ishita Banerjee also, B.K. Datta also, है ना, J.L. Mehta also, everyone. We will discuss about every writer आणि मग त्याच्यातून आपण नॅशनलिस्ट अप्रोच जो आहे तो डेव्हलप करायचा आहे. फाईन. वी विल मेक द बेस ऑफ NCERT while studying history. NCERT will be the base for history. Fine. So while starting the topic, now if we say कि we are going to start with paper 1. सो पेपर 1चा सिलेबस सुरू करण्याआधी एखादा टॉपिक समजा मला सुरू करायचा आहे, तर त्यासाठी आपण काय करायचं, पहिले NCERT मध्ये काय दिलेलं आहे ते पहिल्या 2 सेशनमध्ये बघायचं आणि त्याच्यानंतर मग आपलं डिस्कशन सुरू करायचं, सो दॅट NCERT विल बी इक्वली सॉल्व्ड बाय यू. फाईन. ठीक आहे, अशा प्रकारे आपण याला करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट ही की हिस्ट्री रायटिंग इज व्हेरी रिस्पॉन्सिबल जॉब. इतिहास लेखन हे एक खूप महत्त्वाचं आणि खूप असे जबाबदारीचं कार्य असतं, राईट. मग आता हे जे हिस्ट्री रायटिंग करायचं कार्य आहे यामध्ये सोर्सेसचा उपयोग केला जातो. सोर्सेस. फाईन. सो विच सोर्सेस शॅल बी स्टँडर्ड अँड विच सोर्सेस आर नॉट स्टँडर्ड याची क्लिअर आयडिया आपल्याकडे असायला पाहिजे. फाईन. फॉर एक्झाम्पल, यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट डू यू मीन बाय लिटररी सोर्सेस. काही शब्द आहेत, आर्किओलॉजिकल सोर्सेस. हे जे 2 सोर्सेस आहेत यांचं पुढे जे डिव्हिजन होत जाणार तिथे इतिहास ऑप्शनल किंवा इतिहास विषयाची स्टडी करताना जे काही लहानपणापासून आपले मिथ डेव्हलप झालेले आहेत ना, लहानपणी आपली संडेची सुरुवात कशी व्हायची, शक्तिमान बघून. आमची, तुम्ही तर डोरेमॉनवाली फॅमिली आहेत. ठीक आहे. शक्तिमान, चंद्रकांता, रामायण, महाभारत हे सगळं आपल्या मनावर बिंबवलं गेलेलं आहे, बरोबर आहे. सम व्हिडिओज आता यूट्यूबला जेव्हा आपले जातात तेव्हा तुम्ही कॉमेंट्स वाचा की आपल्या महाभारतात अग्निक्षेपणास्त्र नव्हतं का, किंवा रामायणात राम नव्हते का, म्हणजे बरंच काही काही असे कॉमेंट्स तुम्हाला बघायला मिळतात. सो काही मिथ आहेत त्याला बर्स्ट करायचं आहे, सोर्सेस कुठले ऑथेंटिक आहेत कुठले स्टँडर्ड आहेत ते समजून घ्यायचं आहे. आणि इतिहास विषय जो आहे हा ॲनालिटिकल आहे. पुन्हा लक्षात घ्या, दिस एंटायर सब्जेक्ट इज ॲनालिटिकल, विश्लेषणात्मक. विश्लेषणात्मक हा विषय आहे, यामध्ये रटायचं नाही आहे, समजून घ्यायचं आहे, भरपूर गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. सो यू हॅव टू अपलिफ्ट युअर स्टँडर्ड ऑफ अंडरस्टँडिंग ऑल्सो. ठीक आहे. आता ॲनालिसिस करताना जेव्हा आपण अगदी पेपर 1 पासून सुरू करू, एन्शियंट इंडियापासून आणि मॉडर्न इंडियापर्यंत येऊ, तेव्हा आपल्याला हिंदू किंवा वैदिक धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, त्यानंतर इस्लामचे पण 2 पार्ट तुम्हाला पाहायला मिळतील, अरबी तुर्की. फाईन. देन ब्रिटिश, देन ख्रिश्चन, देन पारसी, देन ज्यूज. एव्हरी रिलिजन विल बी डिस्कस ऑन दिस स्टेज. काही लोकांचा काही धर्मांप्रती खूप सगळा झुकाव असतो आणि मग त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. ठीक. सो वेन एव्हर यू विल बी स्टडिंग फॉर UPSC तेव्हा धार्मिक भावनांना लांब ठेवायचं. ठीक. ॲनालिसिस, ट्राय टू ॲनालाइज द थिंग्स. विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला या पेपरमध्ये जास्त मार्क्स मिळतात. ठीक आहे. अँड हिस्ट्री ऑप्शनल तुम्हाला 326 मार्कांचा टॉपर आहे आतापर्यंत. 326 इज द रेकॉर्ड इन हिस्ट्री. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स मिळवून देणारा हा पेपर आहे. तुम्ही हा रेकॉर्ड ब्रेक करू शकता. कसं ब्रेक करू शकता, एक तर तुमच्याकडे आता सोर्सेस खूप जास्त आहेत, इझी स्टडी झालेलं आहे, इंटरनेट आहे. हा रेकॉर्ड 2018चा आहे. ठीक आहे. अजूनपर्यंत हा ब्रेक नाही झालेला आहे. आता 24 आला ना, म्हणजे येणारी जी जनरेशन आहे ती चेंज झाली, स्मार्ट जनरेशन विथ स्मार्टफोन, विथ स्मार्ट स्टडीज. फाईन. आणि तुम्ही कमी वयात अभ्यास करता तेव्हा तुम्हाला लवकर लवकर समजायला लागतात गोष्टी, त्यामुळे यू मे ब्रेक दिस रेकॉर्ड. सो आपला हिस्ट्री ऑप्शनलचा जो दावा आहे हा आहे 300+चा. आय विल हेल्प यू टू गो बियॉन्ड 300 मार्क्स. पण त्याच्यासाठी ज्या काही असाइनमेंट्स वगैरे आपण देऊ त्या तुम्हाला कंप्लीट करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. नाव वाईल स्टडिंग हिस्ट्री ऑप्शनल हा तुमचा अभ्यासक्रम असतो. ठीक आहे. पेपर 1 मध्ये 24 खंड आहेत, पेपर 2 मध्ये 27 खंड आहेत. आता तुम्हाला जी PDF मिळाली आहे
ती एकदा बघून घ्या. मी तुम्हाला ग्रुपवर शेअर केलेली आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांना मी इथे दाखवून देते. हिस्ट्री ऑप्शनल सिलेबस डिकोडेड. ठीक आहे, हा आपला सिलेबस आहे. UPSC हिस्ट्री ऑप्शनल सिलेबस पेपर 1. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे सोर्सेसचा पार्ट आहे. त्यानंतर आहे प्री हिस्ट्री अँड प्रोटो हिस्ट्री, देन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, मेगालिथिक कल्चर, आर्यन्स अँड वैदिक पिरियड, देन पिरियड ऑफ महाजनपदाज, मौर्यन एम्पायर, पोस्ट मौर्यन एम्पायर, अर्ली स्टेट अँड सोसायटी इन ईस्टर्न इंडिया, डेक्कन अँड साऊथ इंडिया. ठीक आहे, देन गुप्ता, वाकाटक, वर्धन, रिजनल स्टेट ड्युरिंग गुप्ता एरा, थीम्स इन अर्ली इंडियन कल्चरल हिस्ट्री. हे 12 टॉपिक जे आहेत हे एन्शंट इंडियाचे आहेत. अँड इफ यू सी क्लोजली GS1चा सिलेबस सेम आहे. तुम्ही GS1 मध्ये जे वाचलेलं आहे तेच इथे पुन्हा रिपीट होणार आहे. फाईन. त्यानंतर मग इथून सुरू होतो तुमचा अर्ली मिडिवल इंडिया 750 ते 1200 इसवी. देन कल्चरल ट्रेडिशन इन इंडिया 750 to 1200. देन द 13th century, 14th century, सोसायटी, कल्चर अँड इकॉनॉमी वगैरे वगैरे करता करता आपण वर्ल्ड हिस्ट्रीवर येऊ, मराठीवर येऊ, म्हणजे तुम्हाला जास्त इझी याची अंडरस्टँडिंग होईल. हे सगळं तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे. बरं, आता इतिहास वैकल्पिक विषय पेपर 1. ठीक आहे, ऑनलाईन विद्यार्थ्यांना आपण बरोबर घेऊया. गुड मॉर्निंग ऑल. ओके, है ना. सो प्राचीन भारत. आता इथे लक्षात घ्या, हाऊ जनरल स्टडीज अँड ऑप्शनल पेपर विल बी डिफरंट फ्रॉम इच अदर. फाईन. इथे आपण जेव्हा स्त्रोत बघतो, सगळ्यात पहिला पार्ट स्त्रोतांचा आहे जनरल स्टडीजमध्ये सुद्धा आणि याच्यात सुद्धा. का बरं स्त्रोत महत्त्वाचे आहेत? याचं कारण हे आहे की सोर्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज आय टोल्ड यू इन द व्हेरी फर्स्ट लाईन की हिस्ट्री रायटिंग इज व्हेरी रिस्पॉन्सिबल जॉब. जे सोर्सेस आपल्याला मिळतात, आर्किओलॉजिकल सोर्सेस और लिटररी सोर्सेस, यांची प्रमाणबद्धता पडताळण्यासाठी इतिहासकारांना खूप मेहनत करावी लागते. त्या दोघांची प्रमाणबद्धता पडताळून त्यांना टॅली करून त्याच्यानंतर खरं लिहिणं, कारण कोणत्याही प्रकारचा चुकीचा इतिहास जाऊ नये याच्यासाठी हा प्रयत्न असतो. इतिहासामध्ये सतत रिसर्च होत असतात, कंटिन्यू रिसर्चचा पिरियड सुरू असतो. फाईन. आणि त्यामुळे तुमची इन्फॉर्मेशन अपडेट होत जाते. मेनी थ्योरीज विल कम आणि मग तो करंट अफेअर्सशी देखील कनेक्ट करता येतो. ठीक आहे. त्यानंतर मग आता इथे पूर्व ऐतिहासिक काय आणि आद्य ऐतिहासिक काय. बघा, जनरल स्टडीजमध्ये वाचताना आपण या पार्टवर खूप जास्त लक्ष देत नाहीत ना. प्री हिस्टोरिक, प्रोटो हिस्टोरिक, पॅलिओलिथिक, मिझोलिथिक, निओलिथिक एज याला आपण लक्ष देत नाही. पण जेव्हा तुम्ही इथे याल आपल्या ऑप्शनल पेपरमध्ये, तेव्हा हा जो पार्ट आहे ना, हा तुमच्या मॅपिंगचा सगळ्यात मोठा बेस आहे. सो पेपर 1, आता मी तुम्हाला पेपर दाखवेन. पेपर 1 चा जो पहिला प्रश्न आहे, जो 50 मार्कांचा आहे, 50 मार्कांचा कंपल्सरी प्रश्न जो आहे, हा ना, तुम्ही हे लक्षात घ्या की तुमचा पेपर 1 250 मार्काचा आणि पेपर 2 250 मार्काचा, बरोबर आहे ना. पेपर 1 आणि पेपर 2 हे 250 मार्काचे. या 250 मार्कापैकी 50 मार्काचा प्रश्न जो आहे हा आहे कंपल्सरी प्रश्न आहे. आणि जर या कंपल्सरी प्रश्नामध्ये तुम्हाला 45 ते 48 मार्क मिळाले तर तुमचा इथे जी लीड असणार आहे ती किती होणार आहे. आता तुम्हाला फक्त 70 80 किंवा 90 मार्कांची लीड पाहिजे. म्हणजे 138 जर तुम्ही पेपर 1 मध्ये घेतले आणि दुसऱ्या पेपरमध्ये 130 135 घेतले तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे. ठीक आहे. जर तुम्ही ऑप्शनल पेपरमध्ये 300 क्रॉस केलं तर यू विल डेफिनेटली गो टू इंटरव्ह्यू कन्फर्म. फाईन. सो हे लक्षात घ्या की हा जो 50 मार्काचा कंपल्सरी प्रश्न आहे ना, हा तुमचा मेजर रोल प्ले करतो. फाईन. आणि हा कंपल्सरी प्रश्न जो आहे तो इथून येतो. ठीक आहे. ज्या 3 गोष्टींना आपण जनरल स्टडीजमध्ये डावलतो ते 3 टॉपिक ऑप्शनलमध्ये खूप जास्त महत्त्वाचे होतात. ठीक आहे. हा मॅपिंगचा प्रश्न. त्यानंतर जेव्हा आपण सिंधू घाटीची सभ्यता बघतो तेव्हा आपण सुरू कसं करतो की 2500 BC पासून एक सभ्यता उदयाला आली, 1900 BC पर्यंत चालली, मग डार्क एज, मग 1700, देन आर्य. राईट. इथे येताना मात्र काय करायचं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉज से रिझल्ट ऑफ ग्रॅज्युअल प्रोसेस ऑफ दीज ऑल पिरियड यांचं रिलेशन तुम्हाला लावायचं आहे. ठीक आहे. सो बेसिकली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉज नॉट
से सडनली एक्झिस्ट, अचानक एक्झिस्ट नाही केलेली आहे ही सिंधू घाटीची सभ्यता जी ही कशी आलेली आहे, इट इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस ऑफ अर्लियर पॅलिओलिथिक एरा. डन. देन आर्य, वैदिक कालखंड, महाजनपदा. आता हे जे वेदोत्तर कालखंड आहे किंवा मौर्य साम्राज्य आहे हा यांचाच विस्तार आहे. याचा अर्थ असा की हे जे सगळे टॉपिक आहेत ना हे इंटर रिलेटेड आहेत. जनरल स्टडीज मध्ये वाचताना तुम्ही कसं वाचला, सेपरेट 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 टॉपिक है ना. ऑप्शनल मध्ये वाचताना तुम्हाला काय करायचंय, इंटर रिलेशन ऑफ दीज ऑल टॉपिक. फाइन. देन व्हेनेवर द क्वेश्चन विल कम, क्वेश्चन विल नॉट कम फ्रॉम दिस पार्ट, दिस पार्ट, दिस पार्ट और दिस पार्ट. क्वेश्चन विल कम फ्रॉम ऑल ऑफ दीज पार्ट. हे जमतंय का? आलं लक्षात मी काय म्हटलं ते, की ऑप्शनल पेपरमध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा पूर्ण पूर्ण कालखंड एकत्र करून विचारले जातात. डन. फॉर एक्झाम्पल आय विल गिव्ह यू वन क्वेश्चन. अच्छा, हाऊ मेनी ऑफ यू आर कम्प्लिटली ब्लँक, इतिहास वाचलंच नाही आजपर्यंत? हां, तुम्ही थोडाफार ग्राउंड आहे की अजिबात नाही आहे? थोडाफार आहे ना, आहे. तुम्ही आहात की, है ना? यू नो राईट. एक प्रश्न हा आहे की नवपाषाण युग नवपाषाण युगाच्या संदर्भात स्त्रोतांच्या कमतरतेमुळे, है ना, स्त्रोतांच्या कमतरतेमुळे माहितीचा अभाव आढळतो. यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. फाइन. आता नवपाषाण युगाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा स्त्रोतांची कमतरता आपल्याला आढळते आणि मग स्त्रोतांच्या कमतरतेमुळे काय होतं की आपल्याला माहिती जास्त मिळत नाही. याची आपल्याला चर्चा करायची आहे. मला आता सांगा, हा प्रश्न यापैकी कोणत्या टॉपिकमधून आलेला आहे? स्त्रोतांमधून आला, पूर्वऐतिहासिक काळातून आला, महापाषाण युगीन कालखंडातून आला की सिंधू संस्कृती? सिंधू संस्कृती पण तर नवपाषाण कालीनच आहे ना, ताम्रपाषाणकालीन. इट इज ग्रॅज्युअल प्रोसेस ना. कळते तुम्हाला? लक्षात आलं की या 4 टॉपिकना घेऊन एक प्रश्न आहे. हे जमतंय? म्हणजे तुम्ही सिंगल टॉपिक प्रिपेअर करून हे एक्सपेक्ट करू नका की तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे? सिंगल टॉपिक नाही, एंटायर सिलेबस इज इन युअर क्वेश्चन. हे जमतंय? किंवा बघा, आता दुसरा प्रश्न जो तुम्हाला सांगते तो हा आहे की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे, सिंधू घाटी सभ्यतेचे जे मॅक्झिमम साइट्स होते, जितके स्थळं मिळालेली आहेत ती सगळी लवणता असलेल्या क्षेत्रात मिळालेली आहेत. याचं काय कारण असावं, है ना? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला जर तुम्ही पाहिलं तर नॉर्थ वेस्टचा एरिया आणि पाकिस्तान, है ना, म्हणजे नॉर्थ वेस्टचा एरिया आपल्या भारताचा थोडाफार आणि मग त्याच्यानंतर पूर्ण पाकिस्तानमध्ये हे मिळालेलं आहे. सो जिथे जिथे जास्त साल्टी रिजन आहे त्या एरियामध्ये तुम्हाला सिंधू घाटीची सभ्यता सापडते. याचं काय कारण असावं बरं? आता हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला याच्यापैकी कोणते कोणते टॉपिक माहिती असले पाहिजे? पुन्हा 4 स्त्रोत. हे जमतंय? ठीक आहे. सो बेसिकली काय करावं लागतं की वेनेवर यू विल बी रायटिंग द क्वेश्चन यू कॅनॉट से की हा इथून आलेला प्रश्न आहे. तुम्हाला त्याचं कनेक्शन, इंटरकनेक्टिव्हिटी ऑफ द क्वेश्चन्स हे तुम्हाला समजायला पाहिजे. फाईन. देन सेकंड थिंग इज, म्हणजे माझ्या सांगण्याचा अर्थ हा होता की दिस एंटायर सिलेबस इज इंटरकनेक्टेड सिलेबस आहे. फाईन. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर सेम कहाणी, मध्ययुगीन भारताचा इतिहास, हे दोन्ही पेपर 1चा पार्ट आहेत बरं. 24 युनिट, 24 खंड आहेत जे पेपर 1 मध्ये आहेत. फाईन. सो पूर्व मध्ययुगीन भारत तुमचा 750 ते 1200 इसवी सन पर्यंत येतो. आता तुमच्या सुविधेसाठी आपण काय करूया की जसं तुम्ही म्हटलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन 2500 to 1900 BCE. हाऊ मेनी ऑफ यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड BCE, AD किंवा CE, है ना? हे शब्द तुम्हाला कळतात का? इसवी सन पूर्व, ईसा वाला पार्ट माहिती आहे? कन्फर्म माहिती आहे, है ना? सो BCE किंवा BC म्हणजे काय? बिफोर कॉमन एरा आणि बिफोर क्राइस्ट
मग हे इथून इथे का आलं? बिफोर क्राइस्टमध्ये काय प्रॉब्लेम होता? बिफोर कॉमन एरामध्ये का आलो आपण? कॉन्सेप्ट आहेत यामध्ये. कॉन्सेप्ट काय आहेत की बघा, जेव्हा इतिहासाची सुरुवात झाली तेव्हा ही तुमची टाईमलाईन आणि हा 0. मग आता जीसस क्राइस्टचा जन्म मानला गेला. आता बघा, जीसस क्राइस्टचा जन्म 0 AD नाही, है ना, 4th AD आहे. पण त्यांचं एंटायर आयुष्य जे होतं ते होतं 29 इयर्सचं, आणि त्यामुळे एवढ्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये हे दाखवता येत नाही म्हणून त्याला 0 मानलं. फाईन. सो बेसिकली यांना बिफोर क्राइस्ट एरा कोणाला म्हटलं? जे याच्यापासून अलीकडे आले. मायनसवाले सगळे बिफोर क्राइस्ट झाले, प्लसवाले सगळे एडी झाले, यांना डॉमिनी झाले. पण मग झालं काय की धर्मयुद्ध सुरू झाली. इस्लाम किंवा जुडायझम वगैरे हे जे धर्म होते हे आले, आणि त्यांनी म्हटलं नाही नाही, जीसस क्राइस्टच का बरं महत्त्वाचे? पैगंबर साहेब महत्त्वाचे आहेत, अब्राहम साहेब महत्त्वाचे आहेत, है ना, मोजेस महत्त्वाचे आहेत. मग यांच्या जन्मापासून आम्ही कालखंड मोजणार. याने काय होणार? संघर्ष निर्माण होणार की सगळ्यांचे कॅलेंडर्स वेगळे वेगळे होणार. राईट. आणि मग इतिहास लेखनात प्रॉब्लेम होणार. म्हणून मग काय केलं की बिफोर क्राइस्टला बदलून बिफोर कॉमन एरा हे करण्यात आलं होतं. हे जमतंय? ठीक आहे. सो बेसिकली तुम्हाला समजण्याची गरज जी आहे, जे विद्यार्थी नवीन आहेत, जे ऑनलाईन आहेत, त्यांनी हे समजून घ्या. हा जो 0 वाला पार्ट आहे तो काय आहे? जीसस क्राइस्टचा जन्म हा मानला जातो. फाईन. याच्यापासून जर तुम्ही उजवीकडे गेलात तर हे प्रत्येक 100 वर्षाचं प्रतीक आहे, म्हणजे एक एक शतकाचं प्रतीक आहे. ठीक. फर्स्ट एडी मीन्स 100 इयर्स, सेकंड एडी मीन्स 200 इयर्स. फाईन. आणि जर इथे आलात तर हे -100 वर्षाचं प्रतीक आहे, म्हणजे जीसस क्राइस्टच्या जन्माच्या आधी 100 वर्ष आधी, जीसस क्राइस्टच्या जन्माच्या 200 वर्ष आधी, अशा प्रकारे हा इतिहास चालतो. ठीक आहे. आता जर आपण ओव्हरऑल अभ्यास केला तर सिंधू घाटीची सभ्यता जी आहे किंवा सिंधू संस्कृती जी आहे याची व्यवस्था तुम्हाला सुरू होते 2500 to 1900 BCE पासून. याच्या आधीचा कालखंड जो आहे तो फ्रॉम टाइम इमेमोरियल मानला जातो, स्टोन एज. ठीक आहे, फ्रॉम टाइम इमेमोरियल. त्यानंतर मग येतो तुमचा एक डार्क एज. डार्क एजमध्ये काय होतं? सिंधू संस्कृती लयाला गेलेली तुम्हाला बघायला मिळते. टेक्निकली ही या शहरांचा ऱ्हास झालेला आहे. द सिटी सिव्हिलायझेशन हॅड बीन कोलॅप्स, डिक्लाइन, बट द कल्चर रिमेन टिल टुडे. आजपर्यंत त्याचं जिवंत असलेलं कल्चर तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर इथून सुरू होतो वैदिक पिरियड. मग वैदिक एरा जो आहे हा 1500 to 1000 BCE, अँड लेटर वैदिक एरा हा जो आहे हा आहे 1000 to 600 BCE. अशा प्रकारे हा चालतो. बरोबर आहे. त्यानंतर मग येतो तुमचा महाजनपदाचा काळ. महाजनपदांच्याच काळाला अजून काय म्हणतात? बुद्ध एरा किंवा रिलीजियस रिफॉर्म वाला एरा. रिलीजियस रिफॉर्म वाला एरा जो आहे हा कुठपासून कुठपर्यंत आहे? हा हे 600 पासून 400 BCE पर्यंत हा चालतो, किंवा 600 to अगदी 400 BCE पर्यंत याला तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मग येतो तुमचा मौर्य काळ. मौर्य एरा फ्रॉम 400 to 200 BCE. फाईन. लेटर मौर्य स्टार्टेड फ्रॉम 200 to 200 BCE टू 300 AD. हे आलं लक्षात? हे सगळ्यात महत्त्वाचं है ना, हे लेटर मौर्य आहे. फाईन. आणि त्याच्यानंतर मग गुप्त एरा. गुप्त एरा फ्रॉम 300 to 600 AD, अँड लेटर गुप्ता 600 to 750. एन्शियंट इंडिया डन. ठीक आहे. याचं कुठेही तुम्हाला यूज होणार आहे का? नाही होणार आहे. ठीक आहे. इट इज जस्ट फॉर अंडरस्टँडिंग की कशा प्रकारे हे एरा पुढे जात राहतात. विदाउट युजिंग दिस सिंगल डिजिट यू कॅन यूज युअर आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला हे न लिहिता सुद्धा आन्सर लिहिता येईल, काही हरकत नाही. फाईन. त्याच्यानंतर मग सुरू होतो तुमचा मिडिवल इंडियाचा पार्ट. मिडिवल इंडियाचा पार्ट इथून सुरू होतो 750 AD. आता याला सुद्धा तुम्ही 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे की हा जो काळ आहे हा इथे बदलतो, आणि त्याच्यानंतर हा इथून पुन्हा वेगळा होतो, सल्तनत काल आणि मुघल काल. ठीक आहे. आयोगाने सिलेबस जो दिलेला आहे त्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत बघा. राजकीय घडामोडी, आर्थिक परिस्थिती, समाज आणि संस्कृती. ठीक आहे. आयोगाने दिलेलं आहे बरं हे की राजकीय, सामाजिक घडामोडी,
आर्थिक घडामोडी आणि सांस्कृतिक बदल. फाईन. सो या दोघांनाही कम्पेअर करून चालताना या 4 गोष्टींना लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. हा पूर्ण मिडिवल इंडिया 2 पार्टमध्ये डिवाइड होणार. सल्तनत आणि मुघल हे एकमेकांचे एक्सटेन्शन्सच आहेत. फाईन. आणि यामध्ये जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा कसं करायचा, पॉलिटिक्स, समाज, सोसायटी, इकॉनॉमी आणि कल्चर या 4 मध्ये चेंजेस होताना तुम्हाला दिसणार. आता जे विद्यार्थी थोडेसे याच्या बॅकग्राऊंडवाले आहेत त्यांनी मला हे सांगा की यापैकी कोणता पार्ट तुम्हाला इझी वाटतो किंवा आवडतो हिस्ट्री ऑप्शन, हिस्ट्री विषयामध्ये? एन्शियंट इंडिया ना. एन्शियंट इंडिया का आवडतो बरं? बरेच लोकांना 90% स्टुडंट हा प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. बरं, इंटरव्ह्यूमध्ये हा विचारला जातो की यू पीपल आर फ्रॉम हिस्ट्री बॅकग्राऊंड, सो विच पार्ट ऑफ हिस्ट्री डू यू लाईक द मोस्ट? एन्शियंट इंडिया, एन्शियंट इंडिया, मॉडर्न इंडिया, मॉडर्न इंडिया, मॉडर्न इंडिया है ना. एन्शियंट इंडिया, एन्शियंट इंडिया. का बरं एन्शियंट इंडिया? गेम ऑफ थ्रोन है ना, हे जेनझी आन्सर आहे है ना. सो एन्शियंट इंडिया का आवडतं बरं तुम्हाला? ज्या लोकांना एन्शियंट आवडतं, मॅपिंग वगैरे इझी होतं है ना, किंवा एक वैदिक संस्कृती बघायला मिळते ज्यामध्ये आपली संस्कृती डॉमिनेटिंग होती वगैरे वगैरे, हे मिथ आहेत है ना. हे लक्षात घ्या. एन्शियंट इंडियामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही म्हणता भारत, वेन एव्हर यू आर टॉकिंग अबाउट इंडिया, पहिले तर हिस्ट्रीचं विशेष महत्त्व हे समजून घ्या की इफ यू विल डिवाइड इट ॲज हिंदूज हिस्ट्री अँड मुस्लिम हिस्ट्री, यू आर डुईंग मिस्टेक, रॉंग करताय तुम्ही हे. ठीक आहे. हा हिंदूंचा इतिहास आणि हा मुसलमानांचा इतिहास नाही, हा भारतीय इतिहास आहे. आणि भारताच्या इतिहासाचं वैशिष्ट्य किंवा ब्युटी ही आहे की आपण नेहमी सर्व धर्मांना समान महत्त्व दिलेलं आहे. ठीक आहे. कल्चर अँड हिस्ट्री आर डिफरंट फ्रॉम ईच अदर. ट्रेडिशन, कल्चर अँड हिस्ट्री आर डिफरंट फ्रॉम ईच अदर. फाईन. जेव्हा तुम्ही एन्शियंट इंडियामध्ये येता तेव्हा या सगळ्या कालखंडांमध्ये तुम्ही जेव्हा गौतम बुद्धांना पाहता, तुम्ही जैन महावीर जैनांना पाहता, अशोकांना पाहता है ना, हर्षवर्धनला पाहता किंवा इतर कोणालाही पाहता, तेव्हा तुम्हाला हे जे महान शासक झालेले आहेत, लक्षात घ्या भारताच्या इतिहासात ज्यांची ज्यांची नावं आहेत ते सगळे महान आहेत म्हणून ते अजूनही जिवंत आहेत. आपण गेल्यावर आपल्याला 13 दिवसात लोक विसरतात. यांना आपण हजारो वर्षांपासून लक्षात ठेवलेलं आहे ना, याचा अर्थ दे हॅड कॉन्ट्रीब्युटेड समथिंग इन युअर इंडिया हिस्ट्री. फाईन. सो बेसिकली हे सगळे जितके आहेत ते सर्व धर्म समभाववाले होते. फाईन. सगळ्यांनी मिळून काय केलेलं आहे की धार्मिक सौहार्दता साधण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. कोणी कोणाच्या धर्माला खाली करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. दिस इज ब्युटी ऑफ इंडिया. इवन इफ यू विल कम हिअर, मिडिवल इंडियामध्ये देखील जेव्हा तुम्ही आलात तर काही अपवाद सोडले तर अकबर आहे है ना, सर्व धर्म समभावाचं हे देखील एक उदाहरण आहे. आमीर खुसरो, जेव्हा जेव्हा तुम्ही इतिहासाचं नाव घेता तेव्हा तुम्ही आमीर खुसरोचं नाव घेता. आमीर खुसरो का बरं महान आहेत? जीएस मध्ये तर तुम्ही बघितलं होतं. ऑप्शनल मध्ये सांगा आमीर खुसरोंचं काय महत्व आहे? कल्चर. आमीर खुसरोंना ओळखता ना, तोता ए हिंद, पॅरेट ऑफ हिंदुस्तान वाले, नाही माहिती आहेत है ना. बघा आमीर खुसरो ते होते ज्यांनी 7 शासकांचा दरबार पाहिला होता, खिलजीपासून तुगलकांपर्यंत. फाईन. आणि आमीर खुसरोंच्या वेळेला अनेक इतिहासकार होते. आमीर खुसरो एकमात्र असे होते ज्यांनी भारताला आपली भूमी म्हटलेलं आहे. आमची भूमी, माझी भूमी, स्वभूमी. फाईन. याच्या आधी जितके इतिहासकार होते हे थोडेसे इस्लामकडे झुकलेले होते. ते खुरासानला वगैरे जाऊन यायचे, फारसला जाऊन यायचे आणि इथे येऊन तिकडची तारीफ करायची की तिकडचा जलवायू, तिकडची लोक, तिकडची संस्कृती, तिकडचा शरिया कानून है ना. आमीर खुसरो पहिल्यांदा म्हणतात हजरते दिल्ली राजधानीची त्यांनी तारीफ केलेली आहे, भारताला स्वतःची भूमी म्हटलेलं आहे है ना. मग इथून यांचं भारतीयकरण सुरू झालं असं मानलं जातं. हे इन्व्हेडर्स जरी असले तरी इथून यांचं भारतीयकरण सुरू झालं आणि मग इथे भारताच्या भूमीत यांची सांस्कृतिक सरमिसळ झाली आणि तिथून एक नवीन शैली उदयाला आली, इंडो इस्लामिक शैली. मग आता उर्दू भाषा भारताची देणगी आहे ना, पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे, भारताची देणगी आहे, कळतंय. त्याच्याचबरोबर शायरी, कव्वाली, तबला, सितार सगळं आमीर खुसरोंनी दिलेलं आहे आपल्याला. सो हे भारताची देणगी आहे. सिमिलरली वेन यू विल बी कमिंग टू पेपर 2 मध्ये जेव्हा तुम्ही येणार, हे मॉडर्न इंडियावाले. मॉडर्न इंडियामध्ये तर तुम्हाला बऱ्याच घटना अशा मिळतात ज्या तुम्हाला म्हणतील की गांधी होते, टिळक होते, सावरकर होते,
स्वामी विवेकानंद होते, राजा राममोहन राय होते, महात्मा फुले होते, शाहू फुले आंबेडकर होते. या सगळ्यांमुळे मॉडर्न इंडिया खूप इंटरेस्टिंग होऊन जातो, कारण हे आपले होते, आत्ता होते ना काही वर्षांपूर्वी. ठीक आहे, आणि त्यामुळे हे आपले वाटतात. यामध्ये मात्र नावं थोडीशी कठीण होऊन जातात. बरोबर. सो बेसिकली वेन एव्हर यू विल बी स्टडिंग हिस्ट्री, तेव्हा हे लक्षात ठेवायचं, हा हिंदूंचा इतिहास, हा मुसलमानांचा इतिहास, हा ब्रिटिशांचा, ख्रिश्चनांचा इतिहास है ना, असं वाचायचं नाही. हा भारतीय इतिहास आहे. आणि भारताची ब्युटी ही आहे की आपण ऑलवेज वी वर इन युनिटी इन डायव्हर्सिटी. आपण डायव्हर्सिटीमध्ये नेहमी युनिटी शोधलेली आहे. फाईन. सो पहिला जो सगळ्यात पहिला पार्ट आहे तो हा आहे की ऑल द टॉपिक्स विल बी इंटरकनेक्टेड. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल अभ्यासताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की हिस्ट्री ऑप्शनलचा अभ्यास करताना whenever you will be studying topic, all the topic are interconnected. हे लक्षात ठेवा. and these interconnected topics ला जेव्हा वाचाल तेव्हा यांचा स्टडी पॅटर्न काय असला पाहिजे. यांचा स्टडी पॅटर्न हा असणार की यू हॅव टू रीड द टॉपिक. फर्स्ट स्टेप रीड द टॉपिक. सेकंड स्टेप रीड द टॉपिक. while doing revision you have to analyze the topic with the help of answer writing. हा तुमचा स्टडी पॅटर्न असणार आहे. फाईन. अँड while analyzing you have to compare the era. कंपॅरिझन. हिस्ट्री ऑप्शनलचे प्रश्न जर खूप लवकर सोडवायचे असतील किंवा खूप लवकर समजून घ्यायचे असतील, एक्स्ट्रा मार्क पाहिजे असतील ना, कंपॅरिझन करत चला. ठीक आहे, कंपॅरिझन करायचं. आणि दुसरं हे की वाईल स्टडी पॅटर्न जो आपला असणार तो कसा असणार की वेन एव्हर यू विल बी टॉकिंग अबाउट वन टॉपिक, कुठलाही एखादा टॉपिक तुम्ही घेतला तर याला 4 पार्टमध्ये डिवाइड करायचं. सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल अँड कल्चरल. याचा इम्पॅक्ट अँड कॉन्ट्रीब्युशन याचा अभ्यास करायचा. हे जमतंय. सामाजिक, आर्थिक, राजनीतिक आणि सांस्कृतिक अशा पार्टमध्ये 4 पार्टमध्ये याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. स्टडी पॅटर्न. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही पेपर 1चा अभ्यास करायला सुरू करणार, आपण आता पेपर 1 पासून सुरू करणार आहोत अभ्यास करायला. सो पेपर 1 मध्ये सुरू करताना आपल्याला एक गोष्ट जी लक्षात घ्यायची ती ही आहे की हे जे 50 मार्क्स आहेत ना, यापैकी 45 मार्क ते 48 मार्क्स आपल्याला कोणत्याही परिस्थितीत घ्यायचे आहेत. ठीक आहे, कोणत्याही परिस्थितीत जीव लावून टाकू आपण याला. आणि हा एकदम सोपं असतं बरं. दिस इज व्हेरी इझी पेपर. खूप सगळ्यात सोपा पार्ट हाच आहे आणि यालाच पोरं घाबरतात. ठीक आहे, घाबरण्याची गोष्ट नाही आहे, ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. फक्त थोडी टेक्निकल बाबी आहेत त्या मी तुम्हाला समजावून सांगेन. ठीक आहे. या 50 मध्ये 50 मार्कांचा जो प्रश्न असतो यामध्ये 20 साईट्स दिलेल्या असतात. मी आता तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. ठीक आहे. मॅप दिलेला असतो, 20 साईट डॉट करून दिलेले असतात. यामध्ये करायचं काय असतं, यू हॅव टू आयडेंटिफाय द साईट अँड यू हॅव टू राईट द इन्फॉर्मेशन अबाउट दॅट साईट. ठीक आहे. आता तुम्हाला करायचं काय असतं, 2 गोष्टी असतात. याला तुम्हाला मार्क्स किती असतात, 2.5 मार्क असतात. ठीक आहे, यामध्ये 2.5 मार्क असतात. हे 2.5 मार्क डिवाइड कसे केलेले असतात, 1 मार्क असतो याला आयडेंटिफिकेशन ऑफ साईटला आणि 1.5 मार्क असतो इन्फॉर्मेशनला. ठीक आहे. सो जर तुम्ही फक्त साईट आयडेंटिफाय जरी केली तरी तुम्हाला 1 मार्क मिळतो आणि फक्त 2 ओळीत तुम्हाला लिहायचं आहे. 20 ते 25 शब्दांमध्ये इन्फॉर्मेशन लिहायची. छोटी आहे ना. ठीक आहे. सो 1.5 मार्क तुम्हाला इथे मिळतो. आता 20 ते 25 ओळींमध्ये जनरलाइज कसं करायचं याच्यामध्ये जे तुम्हाला शिकून घ्यायचं आहे ते काय शिकायचं आहे, मॅपिंगमध्ये जे तुम्हाला शिकायचं आहे ते हे आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू अंडरस्टँड द मॅप ऑफ इंडिया. भारताचा मॅप पहिले तुम्हाला समजून घ्यायचा आहे. दुसरं तुम्हाला एक पॅरामीटर बनवायचं शिकून घ्यायचं आहे. तिसरं तुम्हाला ग्रीड बनवायला शिकवायचं आहे आणि चौथं आयडेंटिफिकेशन ऑफ साईट शिकवायचे. हे 4 गोष्टी तुम्हाला विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड येतील एक्झाम हॉलमध्ये. इतकी तयारी आपण इथे करून घेणार आहोत. ठीक आहे. दिस इज व्हेरी इझी पार्ट. हे 50 मार्क आपल्या हाताचे आहेत. मग पेपर 1ची स्टडी करताना आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की वेन एव्हर यू विल बी स्टडिंग पेपर 1 जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यासणार आहात ना तेव्हा तुम्हाला एक गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की कोणताही टॉपिक अभ्यासताना तुम्हाला सगळ्यात पहिले त्याचा मॅप अभ्यासायचा आहे. हे कळलं.
कारण पेपर 1 मध्ये जे 12 टॉपिक आहेत ना, तिथून कुठूनही तुम्हाला साईट विचारली जाते. 20 आहेत ना, कुठलीही साईट विचारली जाते. सो मॅपिंग पहिला पार्ट असणार आपला मॅप. ठीक. दुसरं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की याचे सामाजिक घटक काय आहेत. आता जेव्हा तुम्ही म्हणता सामाजिक, तेव्हा नक्की काय अभ्यासायचं असतं सामाजिकमध्ये? सामाजिकमध्ये अभ्यासायचं हे आहे की यावेळची वर्णव्यवस्था कशी होती किंवा वर्गव्यवस्था कशी होती. ठीक आहे. यावेळेला जात व्यवस्था होती की नव्हती हे समजून घ्यायचं आहे. महिलांची काय व्यवस्था होती, महिला, या महिलांना किती अधिकार दिले होते, महिला शासिका होत्या की नाही, महिला अभ्यास करत होत्या की नाही, हे सगळं समजून घ्यायचं आहे. त्याच्याचबरोबर यांचं शहरीकरण झालं होतं की नाही किंवा हे ग्रामीण भागातच होते हे समजून घ्यायचं आहे. यांचा जो राहणीमान होतं, राहणीमानामध्ये वस्त्र, ज्वेलरी, हे सगळं समजून, खानपान, वस्त्र, ज्वेलरी हे समजून घ्यायचं आहे. हे आहे सामाजिक डायमेन्शन्स. हे सामाजिक डायमेन्शन्स आहेत. फाईन. जेव्हा तुम्ही म्हणणार राजनीतिक डायमेन्शन्स, राजनीतिक डायमेन्शनमध्ये तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, यांची प्रशासनिक व्यवस्था कशी होती, डिसेंट्रलाइज होती की सेंट्रलाइज होती, हे राजतंत्र होते की गणतंत्र होते, हे राजतंत्र होते की गणतंत्र होते हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर शासकाला किती महत्त्व होतं, की शासक निर्माता निर्माण झाले होते हे समजून घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्या काळातला विस्तार आणि धोरणं कशी निर्माण झाली होती, राजनीतिक. फाईन. ठीक आहे. कट करू शकते. इफ यू आर नॉट टेकिंग द नोट्स आय कॅन गो अहेड. घेताय नोट्स? सो अशा प्रकारे सामाजिक आणि राजनीतिक झालं. आता त्याच्यानंतर जे आर्थिक डायमेन्शन असतात, त्या आर्थिक डायमेन्शनमध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं असतं, मुद्रा किंवा नाणी, यांचा व्यापार, यांची आयात निर्यात, है ना, यांची उत्पादनं, उत्पादने, व्यवहार, व्यापार मार्ग, हे अभ्यासायचं असतं, जे तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये अभ्यासायचं असतं. इकॉनॉमिक पार्टमध्ये एवढं अभ्यासायचं असतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक पार्टमध्ये जे अभ्यासायचं असतं ते काय, यांचे धार्मिक विश्वास, धार्मिक विश्वास, यांचे तत्वज्ञान, यांनी निर्माण केलेलं साहित्य, तत्कालीन परंपरा, रीतिरिवाज, इथे कर व्यवस्था देखील येणार बरं, हे जे आहे, आणि स्थापत्य. हे कल्चरल पार्टमध्ये तुम्हाला अभ्यासायचं असतं. ठीक आहे. सो इन दिस वे whenever you will be studying entire optional history, तुम्हाला या 4 डायमेन्शनना लक्षात घ्यायचं आहे. बस एवढंच आहे. एवढं करून घेतलं ना तुम्ही, हिस्ट्री ऑप्शनल सारखा सब्जेक्ट नाही. खूप सोपा सब्जेक्ट आहे, खूप खूप सोपा सब्जेक्ट आहे. यामध्ये करंट अफेअरची अजिबात लुडबुड नसते, है ना. यांचा जो ऑप्शनल आहे, या ऑप्शनलचा सिलेबस डिसाइडेड आहे. याचा जो शेवटचा पार्ट आहे हा बघून घ्याल. मॉडर्न इंडियामध्ये सिलेबस डिसाइडेड आहे. प्रश्न 1964 पर्यंतच येतात, त्याच्या पुढे येत नाही. हां, 1964 पर्यंतच तुम्हाला अभ्यासायचं आहे. नेहरूंची डेथ नाही येत, ते तिकडे येतं GSला. पोस्ट मॉडर्न GSला येतं. आपल्याकडे हे डिसाइडेड आहे, एवढंच येणार. फाईन. आणि त्याच्यानंतर जगाच्या इतिहासामध्ये हे जे आहेत, हे एवढे टॉपिक आहेत, 16 ते 27. या 16 ते 27 पैकी फक्त 5 टॉपिक आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्ही केले तर तुम्हाला पेपर 2 मध्ये देखील 120+ मार्क्स देऊन जातात. 5 टॉपिक. ठीक आहे. सो व्हेरी स्ट्रॅटेजिकल जर तुम्ही हा अभ्यास केला तर तुमचं इतकं जास्त इझी हा पेपर आहे की यू विल बी अस्टाउंड टू सी की हिस्ट्री ऑप्शन खूप सोपा पेपर आहे. 2023 ना 2022 हिस्ट्री ऑप्शनली रँक 1 होता. फर्स्ट रँक होल्डर हिस्ट्री ऑप्शनलमध्ये होते. ठीक आहे. अँड दिस इज व्हेरी इझी पेपर.
देन व्हॉट शॅल बी आवर स्ट्रॅटेजी, आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल डोंट स्टार्ट रनिंग ना, बेबी स्टेप्स, एकदम छोटे छोटे स्टेप घेऊन चालायचे. जसं आता आपण सुरू केलं की एंटायर सिलेबस इज इंटरकनेक्टेड, त्यामुळे एकदम आन्सर रायटिंगची सुरुवात करायची नाही. ज्या विद्यार्थ्यांचा थोडा बहुत बॅकग्राऊंड आहे त्यांनी लिहायला सुरुवात केली तर चालेल. ज्यांचा अजिबात बॅकग्राऊंड नाही त्यांनी अजिबात आन्सर रायटिंगच्या भानगडीत पडायचं नाही. पहिले गोष्टी समजून घ्यायच्या, ॲनालायसिस करायचं. फाईन. पेपर 1 मध्ये 24 खंड आहेत. या 24 खंडांमध्ये प्राचीन भारत 1 ते 13 आहे आणि मध्ययुगीन भारत 14 ते 24 आहे. फाईन. पेपर 2 मध्ये 27 खंड आहेत, ज्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास 1 ते 15 आहे आणि जगाचा इतिहास 16 ते 27 आहे. ठीक. आणि एकूण आवश्यक वेळ या पूर्ण पॅटर्नला कव्हर करण्यासाठी पाहिजे तो 350 आवर्स असतो. फाईन. या 350 आवर्समध्ये आपण नक्की काय काय करणार आहोत. सो यामध्ये आपलं टीचिंग कंप्लीट होणार. ठीक. यामध्ये आपल्या असाइनमेंट्स कंप्लीट होणार. असाइनमेंट्स म्हणजे काय. असाइनमेंट्स म्हणजे आय विल गिव्ह यू होमवर्क फॉर वीक. एकेका आठवड्याला एक एक होमवर्क तुम्हाला मिळत जाणार. याचे आन्सर रायटिंग तुम्ही करून द्यायचे. ठीक आहे. आणि यामध्ये आपण PYQ कव्हर करणार. त्यामुळे तुम्हाला PYQचे देखील अभ्यास होणार, आन्सर रायटिंगचा देखील अभ्यास होणार आणि एक पूर्ण वही याची तयार होणार. फाईन. सो अशा प्रकारे PYQचं ॲनालिसिस आणि डिस्कशन आपण क्लासमध्येच करणार. आन्सर रायटिंग कशी करायची साठी आपले विशेष सेशन असतातच. सो आन्सर रायटिंग करताना काय काय चुका विद्यार्थ्यांनी टाळायच्या या सगळ्याबद्दल आपण अभ्यास ऑलरेडी करतच असतो, है ना. हे तुम्हाला सांगते. ठीक आहे. इतिहास विषयाची रणनीती कशी असते. सो मेन्सची आन्सर रायटिंग करताना ऑप्शनलच्या आन्सर रायटिंगमध्ये आणि GSच्या आन्सर रायटिंगमध्ये काय फरक असतो ते तुम्हाला सांगते. ऑप्शनलच्या आन्सर रायटिंगमध्ये whenever you will be write the answer you have to take the help of historiography. ठीक आहे. प्रत्येक वाक्यात प्रत्येक उदाहरणात आपल्याला एका इतिहासकाराचं नाव द्यायचं की यांनी म्हटलं होतं. आपला काही संबंध नाही. मी काहीच म्हणत नाही, सगळं यांनी म्हटलेलं आहे ते मी लिहितोय. ठीक आहे. त्यानंतर जनरल स्टडीजचा जो आन्सर रायटिंग असते यामध्ये थोडंसं आपण सतही जनरलाइज लिहितो. यामध्ये लिहिताना मात्र थोडंसं डिटेल लिहायचं कंपेअर करून. जे तुम्हाला आता सांगितलं की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक आणि प्रशासनिक याचं तुम्हाला कंपॅरिझन असतं, सांस्कृतिक कंपॅरिझन असतं. जनरल स्टडीजमध्ये आर्ट अँड कल्चरचा पार्ट मोठा आहे. फाईन. ऑप्शनलमध्ये आर्ट अँड कल्चरचा पार्ट आहे पण कंपॅरिझनच्या हिशोबाने आहे. यामध्ये तुम्हाला थोडंसं सामाजिक ॲनालिसिस पाहायला मिळतं. फाईन. हिस्ट्री ऑप्शनलचा रायटिंग करताना आपल्याला प्रयत्न हा करायचा आहे की या पूर्ण अभ्यासाचा करंटमध्ये, प्रेझेंट सिनॅरिओमध्ये किंवा आफ्टर सिलेक्शन तुम्हाला काय उपयोग होणार आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी याचा विचार करून तुम्हाला आन्सर रायटिंगचे कन्क्लुजन करायचे. ठीक आहे. सो इन दिस वे आपल्याला आन्सर रायटिंग करायची. आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आन्सर रायटिंग करताना फर्स्ट डे पासून आन्सर रायटिंग करू नका, है ना. अनफॉर्च्युनेटली स्टुडंट आर व्हेरी एक्साइटेड की आमचं तर हिस्ट्री झालेलं आहे, आम्ही आन्सर रायटिंग लगेचच सुरू करता, है ना, आणि यू विल बी फेलिंग डाऊन. फाईन. सो हे नाही करायचं. उत्कृष्ट आन्सर रायटिंगच्या चक्करमध्ये पडू नका. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये उत्कृष्ट आन्सर रायटिंगची स्पर्धा सुरू होणार. फाईन. सो उत्कृष्ट आन्सर रायटिंग असा काही प्रकार नसतो. देर इज ऑलवेज ग्रे इन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. नथिंग इज ब्लॅक अँड व्हाईट. कोणतंच आन्सर चुकीचं आहे कट करून 0 मार्क मिळणार नाही. तुम्ही थोडाफार जरी रिलिव्हन्स लिहिला असेल ना तरी तुम्हाला 1, 2, 3 मार्क मिळणार. 10 पैकी 20 पैकी मार्क मिळणार. सो योग्य उत्तर लेखनाकडे चला, आपोआप तुमचं उत्तर उत्कृष्ट होईल. ठीक आहे. ही PPT मी तुमच्याबरोबर शेअर करेन की विद्यार्थ्यांनी काय काय चुका टाळायच्या असतात. एकदम नवीन जे आहेत, ज्यांना अजूनही आन्सर रायटिंग जमत नाही, त्यांनी इंट्रोडक्शन कसं लिहायचं, कोणत्या कोणत्या चुका टाळायच्या या सगळ्याबद्दल तुम्हाला ही PPT मी देते. आणि त्याच्याचबरोबर प्रभावी उत्तरलेखन नक्की कसं असायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. याबद्दलची चर्चा आपण आता जेव्हा जेव्हा सेशन सुरू होणार तेव्हा तेव्हा हे तर होणारच आहे. हे प्रॅक्टिकली आपण रोज करून घेत असतो. त्यामुळे दिस विल नॉट बी व्हेरी डिफिकल्ट पार्ट फॉर यू. हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की UPSC 20, 30 ते 35 मार्क्स कट करते ॲट द एंड ऑफ द पेपर. पेपर पूर्ण चेक झाल्यानंतर बरं, तुम्हाला समजा 150 मार्क मिळालेले आहेत, तुम्ही विष्णूचा अवतार आहात, है ना, तर
तुमचे इथून मार्क्स कट होतात. कशासाठी होतात? बॅड ऑर इललेजिबल हँडरायटिंग. तुम्ही एक्झामिनरला चॅलेंज केलेलं आहे की मी लिहिलंय आणि तू वाचून दाखव. तो तुमचे मार्क्स कट करणार. रायटिंग आउटसाइड द मार्जिन. आता मार्जिनवाला जो एरिया आहे याला पहिल्यापासून तुम्ही लक्षात ठेवा की याच एरियामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. 8.5 इंचाचा हा जो एरिया आहे एवढ्यातच तुम्हाला लिहायचं आहे. 8.5 इंचाचा पूर्ण पेपर असतो. 7.9 इंच. 7.9 इंचाच्याच एरियात तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑप्शनल सब्जेक्टसाठी किंवा GS साठी नोटबुक बनवाल तेव्हा या पेजेसची सवय लावा. होतं काय, एक्झाम हॉलमध्ये वेळ नसतो, मी फटाफट लिहत तिकडे निघून जातं आणि मग त्याच्यानंतर तुमचे शेवटी मार्क्स कट होतात. ठीक आहे. त्यानंतर आन्सरिंग इन मिक्स लँग्वेज. एसे रायटिंगमध्ये तुम्ही मिक्स लँग्वेजमध्ये आन्सर लिहिलं तर चालेल. तुम्ही पेपरमध्ये ऑप्शनलमध्ये किंवा GS मध्ये मिक्स लँग्वेजमध्ये आन्सर लिहायचा नाही. मिक्स लँग्वेज म्हणजे काय की एखादा कोट तुम्ही लिहिला संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये, तर तो लिहिताना आणि तुमचं लँग्वेजचं मीडियम रायटिंगचं मीडियम इंग्लिश आहे तर तो लिहिताना तुम्हाला अल्फाबेटिकलच लिहायचं आहे. फाईन. इफ यू आर रायटिंग समथिंग मिक्स लँग्वेज, मेक द यूज ऑफ ब्रॅकेटचा यूज करा. फाईन. यूज ऑफ रेड पेन आणि ग्रीन पेन विद्यार्थ्यांसाठी नसतो. ठीक आहे. हा टीचरसाठी असतो किंवा एक्झामिनरसाठी असतो. आणि इररिलिव्हंट डायग्राम विचारलंय जपान, डायग्राम काढलाय पाकिस्तानचा, तुम्हाला मार्क्स कट होणार. हे लक्षात ठेवा. हे एवढं तुम्हाला टाळायचं आहे. फाईन. आता त्याच्यानंतर हे मी तुम्हाला सगळं सांगेन. सोडा. हा आपला पेपर 2021चा पेपर तुमच्यासाठी मी घेऊन आले. आज आपण पेपर ॲनालिसिस करूया. मॅपिंग सेक्शनपासून आपण सुरू करणार आहोत. जसं तुम्हाला सांगितलं होतं की मॅपिंगचं काय महत्त्व आहे अँड हाऊ टू डील विथ द मॅप, इथून आपण सुरू करतोय. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला काही प्रश्न आहे? आपला विषय प्रवेश झालेला आहे. सिलेबस डिकोडिंगसाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की 3 व्हिडिओ ऑलरेडी ॲपवर आहेत, ते पाहून घ्या. हां, कारण इफ यू वॉन्ट मी टू डिस्कस द सिलेबस लाईक की यामध्ये स्त्रोत आहेत तर स्त्रोतांमध्ये काय काय वाचायचं, इट टेक्स व्हेरी ह्यूज टाईम ना, आणि ते ऑलरेडी आहेत म्हणून मी ते टाकून दिलेले आहेत. तुम्ही ॲपवर फ्री आहे, 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, 3 डिकोडिंगवाले आहेत, 1 ओरिएंटेशनवाला आहे. तेवढं पाहून घ्या. आणि आपण आज सरळ सिलेबसला सुरू करतोय. हे चालेल की तुम्हाला हा सिलेबस हवाय? बघाल ना तुम्ही? चालेल ना? फक्त एवढं लक्षात ठेवाल की डिकोडिंगवाला पार्ट आहे ना तो इंटर रिलेटेड आहे. ठीक आहे. म्हणजे टॉपिक सेपरेट करायचा नाही, इंटर रिलेटेड आहे, एवढं फक्त बघून घ्या. ज्या लोकांनी ते व्हिडिओ पाहिलेले नाही आहेत त्यांनी पहिले पहा, अदरवाईज तुम्हाला हे कळणार नाही. ठीक आहे. म्हणून तुम्हाला मी सिलेबस डिकोडिंग सांगितलं होतं. आता हा प्रश्नपत्र आहे 2021चा. या सूचना तुम्हाला दिलेल्या असतात. ठीक आहे. सूचना काय आहेत बघा की याच्यात 8 प्रश्न आहेत. हे 8 प्रश्न इंग्रजी आणि हिंदीमध्ये असतात. इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर MPSC मग हे काय असणार? मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार. ठीक आहे. त्यानंतर एक्झाममध्ये तुम्हाला या 8 प्रश्नांपैकी फक्त 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. ठीक आहे. 8च्या 8 कंप्लीट करायच्या नाही आहेत, 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. यापैकी प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हे अनिवार्य स्वरूपाचे असतात. हे 2 तर कन्फर्म झाले. आता A आणि B या सेक्शनमधून फक्त 3 प्रश्न तुम्हाला निवडायचे. ठीक. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या समोर तुम्हाला त्याचे किती मार्क्स आहेत ते दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग बाकीची कहाणी आहे. ठीक आहे. सो हे इंग्लिशमध्ये सेम दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग तुमचा जो पेपर असतो तो काहीशा अशा प्रकारचा असतो. पेपर 1 मध्ये एन्शंट इंडिया आहे पहिला सेक्शन, सेक्शन A आणि सेक्शन B असा तुमचा पेपर डिवाइड असतो. फाईन. सेक्शन A मध्ये 2.5 मार्कांची एक साईट, अशा 20 साईट्स विचारलेले असतात, स्थळं विचारलेली असतात. यामध्ये 50 मार्कांचा हा प्रश्न आहे. याच्याचबद्दल आपण मगासपासून बोलतोय की याच्यात आपल्याला 45 ते 48 पाहिजेत कोणत्याही परिस्थितीत. एव्हरेज स्टुडंट ऑफ हिस्ट्री ऑप्शनल कॅनॉट क्रॉस 40 मार्क्स इन मॅपिंग. ठीक आहे. यू आर एक्स्ट्राऑर्डिनरी. सो 45 ते 48चा प्रयत्न आपण करायचा. फाईन. यामध्ये ना 1 ते 2 साईट अशा असतात जे UPSC मंगळावरून देते, तुम्हाला सापडणारच नाहीत त्या कुठून आणल्यात, है ना. सो बेसिकली एक देवाला, पण 48 ते 45 मार्काचा प्रयत्न इथे करायचा. क्वेश्चन नंबर 2 जो असतो यामध्ये 3 प्रश्न असतात, 15 मार्कांचे 2 आणि 20 मार्काचा 1 अशा प्रकारे प्रश्न असणार.
तिसऱ्यामध्ये देखील 15-15 मार्कांचे 2 आणि 20 मार्काचा एक असा प्रश्न असणार. आणि चौथ्या प्रश्नात देखील 15-15 मार्कांचे 2 आणि 20 मार्कांचा एक असा प्रश्न असणार. हे झालं सेक्शन ए. हे आहे सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये 5वा प्रश्न कंपल्सरी असतो. ठीक, यामध्ये शॉर्ट नोट्स विचारले जातात. ठीक, यामध्ये प्रश्न 6, 7 आणि 8 सेम असतो जसा वर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 2 कंपल्सरी आहेत. ठीक आहे, आणि या 6 पैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्ही निवडू शकता. ठीक, 6 पैकी 3च निवडायचे ना. मग जनरली विद्यार्थी काय करतात, प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये टॉपिक्स कमी आहेत आणि कंपॅरेटिव्ह आहेत, मग इथून 2 प्रश्न निवडतात आणि इथून 1 प्रश्न निवडतात. ही ट्रेंड आहे. तुम्ही उलट करू शकता, काही हरकत नाही. वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाचा. पण मिडिवल इंडियामध्ये काय होतं, नावं इस्लामिक असल्यामुळे आपल्याला आठवत नाहीत. बरेच साहित्य आहे, बरंच आर्किओलॉजी आहे, बरंच काही काही आहे. त्यामुळे याच्यातून 1 प्रश्न निवडला जातो, याच्यातून 2 घेतात आणि हे 2 कंपल्सरी असतात. अशा प्रकारे हा ट्रेंड आहे. ठीक, जेव्हा तुम्ही 1 प्रश्न म्हणताय तेव्हाही तुम्हाला 3 प्रश्न लिहायचे आहेत, हे लक्षात घ्या. 1 क्वेश्चन कन्सिस्ट ऑफ 3 क्वेश्चन्स, 15-15-20 मार्कांचे. ठीक आहे, मग पेपर 2 मध्ये देखील सेम कहाणी आहे. पेपर 2 मध्ये सेक्शन ए मॉडर्न इंडियाचा असतो, सेक्शन बी वर्ल्ड हिस्ट्रीचा असतो. यामध्ये मात्र मॅपिंग नाही. मॅपिंग फक्त पेपर 1 मध्ये. फाईन. मग यामध्ये कंपल्सरी प्रश्न मॉडर्न इंडियाचा शॉर्ट नोट्सचा आहे आणि वर्ल्ड हिस्ट्रीचा देखील शॉर्ट नोट्सचा आहे. ठीक आहे, हे जर तुम्ही व्यवस्थित संकल्पना आधारित तयारी केली तर हे शॉर्ट नोट्समध्ये देखील तुम्हाला ठीकठाक मार्क्स मिळतात. ठीक आहे, त्यानंतर मग हे 3 प्रश्न आणि हे 3 प्रश्न याच्यापैकी पुन्हा एकदा तुम्हाला 3च निवडायचे आहेत. मॉडर्न इंडिया आपला आहे ना, यात गांधी, नेहरू, टिळक, आंबेडकर आहेत. सो हे जे आहेत हे प्रश्न सोपे वाटतात, सोपे असतात. इथून 2 इथून 1 घेतला तर तुमचा पेपर कंप्लीट होतो. इझी. ही तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे. फाईन. आता ज्याबद्दल आपण डिस्कस करतोय मगासपासून, मॅपिंग, तो सेक्शन असा असतो. पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा की जे विद्यार्थी आर्ट्स बॅकग्राऊंडचे नाहीत त्यांना हे माहिती आहे का की मॅप 2 प्रकारचे असतात, फिजिकल आणि पॉलिटिकल. हा जो मॅप आहे हा कोणत्या प्रकारचा आहे? हा मॅप पॉलिटिकल आहे की फिजिकल आहे? बरं, मग हा मॅप कुठला आहे? है ना. पॉलिटिकल मॅपचा काय अर्थ आहे? पॉलिटिकल मॅपचा अर्थ आहे की यू विल बी गिवन द बाउंड्रीज ऑफ स्टेट्स. ठीक आहे, अँड फिजिकल मॅपचा अर्थ काय आहे की ओनली मॅप विल बी गिवन. ठीक आहे, आत्तापर्यंत UPSC आपल्याला फिजिकल मॅप विचारत होती. 22 आणि 23च्या पेपरमध्ये आयोगाने पॉलिटिकल मॅप विचारलेला आहे. सो दे हॅव लिबर्टी टू चेंज द मॅप ऑल्सो. ठीक आहे, आता अशा प्रकारचा मॅप तुम्हाला दिला जातो. असं मानून चला की हाच येईल, कारण जनरली हाच येतो. 2 वर्षापासून पॉलिटिकल येतोय. ठीक आहे, हा मॅप आल्यानंतर काय होतं की अशा प्रकारचे बिंदू तुम्हाला दिलेले असतात. 20 साईट आहेत ना, 20 नंबर दिलेले असतात. हे सगळे जे बिंदू आहेत ते काही ना काही साईट्स आहेत. फाईन. याच्यामध्ये प्रश्न कसा असतो? अशा प्रकारचा असतो. पुरापाषाणकालीन स्थळ, मध्यपाषाणकालीन स्थळ, नवपाषाणकालीन स्थळ, नवपाषाणकालीन ताम्रश्म युगीन स्थळ. आता तुम्हाला लक्षात आलं, मी जे मगाशी म्हटलं होतं की ते पाषाणकालीन आहे ना, ते इकडे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. पहिले 3 टॉपिक मॅपिंगचे आहेत आयोगाचे. ठीक, त्यानंतर इथे आहे तुमचं हडप्पाकालीन, आद्य ऐतिहासिक, ऐतिहासिक, अभिलेखीय, जैन विहार स्थळ, है ना. त्यानंतर हे अशा प्रकारे तुम्हाला हे दिलेले असतात. आणि तुम्हाला करायचं आहे काय, तुम्हाला या मॅपमधून या साईट्स आयडेंटिफाय करायच्या आहेत. आयडेंटिफिकेशनला 1 मार्क आहे आणि इन्फॉर्मेशन लिहायचे 20 ते 25 शब्दात, त्याला 1.5 मार्क आहे. ठीक आहे, मग आता या पॅटर्नला टॅकल कसं करायचं हा प्रश्न आहे. मग याच्यासाठी काय केलं जातं, आता पहिला हा मॅप बघून घ्या. फाईन. आणि त्याच्यानंतर मग याचं एक्सप्लेनेशन पण मी तुम्हाला दिलेलं आहे की काय काय विचारलं होतं आणि कुठल्या कुठल्या साईट्स आहेत. फाईन. मग आता या साईट्सचं तुम्हाला काय, हे काय झालं, आयडेंटिफिकेशन झालं. आता याच्या फक्त तुम्हाला माहिती लिहायची आहे 2-2 ओळींमध्ये, झालं उत्तर. ठीक आहे, अशा प्रकारे हे असतं. हा पॉलिटिकल मॅप आहे. फिजिकल जास्त सोपा वाटला की पॉलिटिकल जास्त सोपा वाटला बघायला? पॉलिटिकल सोपा वाटला. पॉलिटिकलमध्ये खिचडी खूप असते ना, ग्रीड नाही काढता येत, है ना. यात एवढे सगळे म्हणजे असं खूप ड्रॉइंग असल्यामुळे ते ग्रीडिंगचं गडबड होतं. पण एक फायदा हा होतो की ॲटलिस्ट आपल्याला हे कळतं, हा आपला महाराष्ट्र, हा गुजरात, हा मध्य प्रदेश, हे राजस्थान, हे आयडेंटिफिकेशन लवकर होतं.
त्या ब्लँक मॅपमध्ये काय होतं, आपल्याला आयडेंटिफिकेशन करावं लागतं की महाराष्ट्र कुठे संपेल आणि गुजरात कुठून सुरू होईल. हा एक प्रॉब्लेम इथे होतो. ठीक आहे, बट आफ्टर प्रॅक्टिस इट विल बी इझी. आफ्टर प्रॅक्टिस हे इझी होऊन जातं. ठीक, सो 23 मध्ये देखील हाच मॅप दिला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे 2023चा पेपर बघा, 2022 हा आहे. 2022ला ज्या साईट्स विचारले त्या कशा विचारल्या बघा, इथे विचारले, इथे विचारले, इथे विचारले, इथे विचारले. हे पाकिस्तान आहे ना, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये हे विचारलेलं आहे. फाईन. इथे विचारताना हा नॉर्थ ईस्टचा एरिया कव्हर केलेला आहे. ठीक, इथे विचारताना देखील यांनी काय केलंय, एक पॅटर्न तुम्हाला दिसतोय ना, की इथे पण विचारतात, इथे पण विचारतात, इथे आणि इथे सगळं विचारतात. म्हणजे बॅलन्स मॅपिंग दिसतं. 22 मध्ये येताना पण यांनी बॅलन्स मॅपिंग केलेलं आहे. 22 मध्ये सुद्धा, 21 मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता, 22 मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता. 2023 मागच्या वर्षीचा पेपर हा बघा, हे ब्लँक विचारलंच नाही. इथे एक साईड फक्त जम्मू काश्मीरमध्ये विचारली. पूर्ण जे होतं ना ते इलेक्शनचा जो एरिया होता तिकडे साईड्स विचारलेत. जिथे जिथे इलेक्शन आहे तिथे तिथे UPSC आहे ना. आणि हा पार्ट त्यांनी जास्त कव्हर केलेला आहे बघा. ना नॉर्थ ईस्ट विचारलं, ना वायव्य विचारलं. जम्मू काश्मीरमध्ये फक्त एक साईट आहे. सो डिसबॅलन्स मॅप दिलेला आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक घटकासाठी तयार राहायचं आहे, हे लक्षात घ्या. फिजिकल मॅप असू द्या, पॉलिटिकल मॅप असू द्या, नॉर्थ विचारू द्या, नॉर्थ वेस्ट विचारू द्या, सेंटर विचारू द्या, साऊथ विचारू द्या, यू हॅव टू बी रेडी विथ मॅपिंग. हे महत्त्वाचं. आलं लक्षात? ठीक आहे. सो नाव हाऊ टू टॅकल द मॅप हा जो एक आपला प्रॉब्लेम आहे. मॅपिंगची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? सो मॅपिंगची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? फर्स्ट ऑफ ऑल, सिन्स डे 1 म्हणजे उद्यापासून आपण जे काही अभ्यास करणार, आता उद्यापासून आपण काय करणार की आपण सोर्सेस, आपल्या टॉपिकची सुरुवात करणार पेपर 1 पासून, है ना. पेपर 1 सुरू करायच्या आधी, टॉपिक सुरू करायच्या आधी आपण काय करणार, NCERT मध्ये जो संदर्भ दिलेला आहे तो पहिले वाचणार. एन्शंट इंडियाच्या NCERT कोणत्या कोणत्या आहेत? 6th स्टँडर्डची आहे आणि 12वीची आहे. पार्ट 1 आवर पास थीम 1 पार्ट 1 है ना. कहाणी इथून सुरू होते आपली. सो इथून पहिले आपण सुरू करणार. फर्स्ट डे अँड डे 2 आपण काय करणार, NCERT मध्ये ज्या टॉपिकला आपण सुरू करणार त्यामध्ये काय दिलेलं आहे ते बघणार पहिले. ठीक, या अलॉंग विथ दिस वी विल टेक द मॅप. ठीक आहे, आज काय करायचं, तुम्हाला ब्लँक मॅप घ्यावे लागणार आहेत. ब्लँक मॅप्स फिजिकल आणि पॉलिटिकल 100 कॉपी. नंबर्स 50 पैशाचा एक असतो. ठीक आहे, जास्त नसतो. आणि हे तुम्हाला खूप लागणार आहेत. ठीक आहे, याचा एक पूर्ण फाईल बनवून ठेवायची सो दॅट इट विल बी युजफुल. सिन्स डे 1 आपण हे करणार, मॅपिंग करायला सुरू करणार. ठीक आहे, डे 2 आपला काय असणार, डे 2 असणार आपला इन्फॉर्मेशन गॅदरिंग. इन्फॉर्मेशन गॅदरिंगमध्ये मग काय करणार की जो टॉपिक आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आणि मॅपिंगबद्दलची इन्फॉर्मेशन. फाईन. सो बेसिकली ज्या ज्या साईट्स आपण उल्लेखणार आहोत त्या सगळ्या साईट्समध्ये तुम्हाला मी कुठे हेल्प करणार आहे ते मी तुम्हाला सांगते. मॅपिंग स्ट्रॅटेजीसाठी आय विल गिव्ह यू व्हॉट, सुरुवातीचे 100 मॅप तुमचे असणार आहेत कारण ते ब्लँक असणार आहेत, है ना. ब्लँक मॅप तुम्हाला घ्यावे लागणार आहेत आणि या ब्लँक मॅपवर ग्रीड कशा बनवायच्या, ग्रीडिंग पॅटर्न ते मी तुम्हाला शिकवते. ग्रीड. ठीक आहे, ग्रीड बनवण्याचा जो फॉर्म्युला आहे तो हा आहे. एवढं फक्त तुम्ही शिकून घेतलत ना तर तुम्ही मिळवली असं समजायचं. ठीक आहे, चालू करू, है ना. सो बेसिकली ग्रीड पॅटर्न मी तुम्हाला शिकवते. फाईन. ग्रीड पॅटर्न नंतर तुम्हाला ड्रॉइंग द पॅरामीटर्स, ड्रॉइंग ऑफ पॅरामीटर्स हे मी तुम्हाला शिकवणार. ठीक आहे, ड्रॉइंग द पॅरामीटर्स हे काय झालं, हे जे आहे हे आहे 1 मार्क. म्हणजे काय झालं की आयडेंटिफिकेशन ऑफ साईट. फाईन. हे 2 असतात, टेक्नॉलॉजी म्हणा किंवा फॉर्म्युले आहेत हे. आणि त्याच्यानंतर जी इन्फॉर्मेशन ऑफ द साईट आहे, इन्फॉर्मेशन ऑफ द साईट जे तुम्हाला 20 to 25 वर्ड्समध्ये मिळणार आहे, हे जे 1.5 मार्कांचं आहे याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, याच्यासाठी
आय विल प्रोव्हाइड यू द कीवर्ड्स. आता GS मध्ये जे कीवर्ड्स होते ते काय होते, पूर्ण आन्सर आपण लिहिले होते. यामध्ये जे कीवर्ड्स असणार ते काय असणार, ओनली इन्फॉर्मेशन ऑफ द साइट्स. ठीक आहे. सो हाऊ मेनी साइट्स आर देअर इन मॅपिंग. इम्पॉर्टंट साइट्स आहेत ती 370. हे रिपीटेड आहेत. 10 वर्षाचा पेपर ॲनालिसिस केला ना तर 300 साइट्स आहेत जे रिपीट विचारलेले आहेत. पण टोटल साइट्स किती आहेत, टोटल साइट्स आहेत 700+. ठीक आहे. आणि एका कॉमन ह्युमनला अख्खा GS आणि एवढ्या साइट्स शक्य नाही. ठीक आहे. सो आपण काय करणार की मी तुम्हाला नोट्स तर याचे सगळ्याचे देणार, फाईन, पण याला आपण स्पेशल रिव्हिजनमध्ये प्रॅक्टिसमध्ये घेणार. ठीक आहे. आय विल गिव्ह यू प्रिंटेड नोट्स ऑफ दीज साइट्स, पूर्ण व्यवस्थित देणार. आणि त्याच्यानंतर थोडं तुम्ही सिलेबस कंप्लीट व्हायला आला ना की तुम्हाला ग्रीड असलेले मॅप मी देते. ठीक आहे. म्हणजे प्रिंटेड मॅप देणार आणि त्या प्रिंटेड मॅपवर मग लोकेशन वगैरे करण्याचं मी तुम्हाला सांगते. अच्छा, हाऊ मच टाइम शॅल बी प्रोव्हाइड फॉर क्वेश्चन 1 इन एक्झाम हॉल. किती दिला पाहिजे 50 मार्काच्या प्रश्नासाठी वेळ, अर्धा तास है ना. सो आयडियली 36 मिनिट्स तुम्हाला मिळतात एक्झाम हॉलमध्ये पूर्ण मॅप करण्यासाठी. ठीक आहे. मग आता काय काय करायचं आहे ते तुम्हाला लक्षात आलं. मॅप हातात आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला ग्रीड बनवायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला साईट आयडेंटिफिकेशन करायचं आहे, मग तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची आहे आणि हे अर्ध्या तासात करायचं आहे. म्हणजे तुमचा स्पीड किती जास्त असला पाहिजे तुम्हाला लक्षात येते. सुरुवातीला तुम्हाला 2 तास लागणार आहेत है ना. सुरुवातीला एंटायर सेशन विल बी डेडिकेटेड टू मॅपिंग. ठीक आहे. पण हळूहळू हा टाईम कमी होत जाणार आणि हळूहळू कमी झाल्यानंतर मग काय होईल की तुम्हाला 36 मिनिट्समध्ये 20 साइट्स आयडेंटिफाय करून लिहायला शिकायचं आहे. ठीक आहे. आय विल हेल्प यू विथ द प्रिंटेड नोट्स ऑफ दीज साइट्स. ठीक आहे. म्हणजे आता आपण काय करणार की उद्यापासून येताना आपण सगळ्यात पहिले मॅप घेऊन येणार. NCERTची पुस्तकं घेतली असतील तर ठीक आहे, नाही घेतली असतील तर ऑनलाईन अवेलेबल आहेत. NCERT.com वरच आहेत है ना, त्यांच्या वेबसाईटवरच आहेत. 6वी आणि 12वीच्या पुस्तकापासून आपण सुरू करणार. आणि पुन्हा लक्षात घ्या की एन्शंट इंडियाची, मॉडर्न इंडियाची आणि मिडिवल इंडियाची जी पुस्तकं आहेत ती कशी आहेत की 6वी आणि 12वी एन्शंट आहे, 7वी आणि 11वी आय थिंक 12वीचा दुसरा पार्ट तो पण मिडिवल आहे, आणि मॉडर्न इंडिया पुन्हा एकदा 8वी आणि 12वी आहे. 11चं वर्ल्ड हिस्ट्री आहे. ठीक आहे. 9 आणि 11 वर्ल्ड हिस्ट्री आहे. ठीक. सो बेसिकली कम्पेअर करून हिस्ट्रीची पुस्तकं घ्यायची आहेत. ठीक आहे. म्हणजे 6वी आणि 12वी एकत्र वाचणार आहोत. पहिले 6वीचं पुस्तक पूर्ण करून मग 12वीचं नाही करणार आहे मी. ठीक आहे. याचा पहिला चॅप्टर त्याचा पहिला चॅप्टर कम्पेअर करून आपण इथे अभ्यासणार आहोत. जमतंय. याचे नोट्स वगैरे आपण इथे रनिंग नोट्स करूनच घेऊ. पुस्तकं तुमच्या समोर असतील, त्याच्यामध्ये असलेल्या संकल्पनांवर आधारित आपण काम करणार आहोत. जमेल. ठीक आहे. आणि दुसरं काय की आपला पेपर. नाव आय विल शो यू द पेपर. हिस्ट्री पेपर 1 है ना. हा आहे तुमचा पेपर जो मी तुम्हाला म्हटलं होतं. हा पेपर 1 आहे है ना. हाच आहे ना, 2023चाच हा पेपर आहे. पेपर कसा असतो ते तुम्हाला सांगते. हा पेपर 1 प्रश्न क्रमांक 1 आहे जो तुम्ही आता पाहिला. त्यानंतर हे तुमचे प्रश्न असतात. आता प्रश्नांचं स्वरूप नीट समजून घ्या. नवपाषाण युगात झालेल्या परिवर्तनाचं कारणामुळे एक क्रांतिकारी युग निर्माण झालं, हा प्रश्न आहे. हा प्रश्न कोणत्या टॉपिकवरून आहे सांगा बरं. हां, पहिले आता मी काही विचारलं तर तेच सांगा ना, पहिले 4च आहेत ते. हा 2023चा आहे बरं. प्रश्न दिसतोय का तुम्हाला. हा प्रश्न आहे. फाईन. नवपाषाण युगामध्ये झालेल्या परिवर्तनांमुळे एक क्रांतिकारी युगाची निर्मिती झाली. हा प्रश्न इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन या टॉपिकमधून आहे. ठीक आहे. मग जनरल स्टडीजमध्ये जेव्हा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वाचलं जातं तेव्हा कसं वाचलं जातं, सेपरेट है ना. पण इथे वाचताना मात्र तुम्ही काय केलं, ग्रॅज्युअल प्रोसेस, जे मी सुरुवातीला सांगितलं ते हे आहे. 23चा पेपर आहे बरं हा, मागच्या वर्षीचा. ठीक आहे. हा 20 मार्कांसाठी आलेला प्रश्न आहे. The Neolithic age represents a revolution due to significant changes that placed during this period. ठीक आहे. So what were the significant changes? How it lead to revolution? How the IVC had been developed out of that? Not only IVC,
मेनी कल्चर्स, मेनी सेपरेट कल्चर्स हॅड बीन स्टार्टेड ना, जोरवे, कायथा, मालवा, अहर, राईट. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो बघून घ्याल की सिंधू सरस्वती सांस्कृतिक क्षेत्राच्या एकरूपता व विविधता दोन्ही प्रदर्शित करतात, याची विवेचना करायला सांगितलेली आहे. प्रश्न हा आहे की ते इंडस सरस्वती कल्चरल झोन एक्झिबिटेड बोथ होमोजिनिटी अँड डायव्हर्सिटी, डिस्कस. मग सिंधू सरस्वती एरिया म्हणजे कोणता एरिया? हा, पूर्ण एक पट्टा जो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा त्रिभुज प्रदेश तुम्हाला दिसतोय तो वाला. फाईन. त्यानंतर इथे विचारलेलं आहे की भारतीय इतिहासात आर्यांच्या समस्यांना निर्धारित करण्यासाठी भाषेचे तुलनात्मक अध्ययन, पुरातात्विक स्रोत आणि वैदिक साहित्य कुठपर्यंत सहाय्यक आहे. यांचं म्हणणं हे आहे की वैदिक काळाचा अभ्यास करण्यासाठी स्रोतांमध्ये आर्किओलॉजिकल सोर्सेस नाहीत, साहित्यिक आहेत. मग साहित्यिक स्रोतांच्या आधारावर वैदिक काळाचा अभ्यास कितपत योग्य ठरतो. या आर्किओलॉजिकल सोर्सेसचा लॅक आपल्याला कुठे येतो हे इकडे विचारलेलं आहे. हाऊ डू द कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ लँग्वेजेस, आर्किओलॉजिकल सोर्सेस अँड वास्ट कॉर्पस ऑफ वैदिक लिटरेचर हेल्प टू डिटरमाइन द आर्यन प्रॉब्लेम इन इंडियन हिस्ट्री. ठीक आहे, हे एक विचारलेलं आहे. त्यानंतर दक्षिण भारताच्या इतिहासात प्राचीन इतिहासाच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरांचं ज्ञान अर्जन करण्यामध्ये संगम साहित्याचं योगदान विचारलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर मौर्य युगामध्ये साम्राज्यवादी विचारधारेला विश्लेषित करायचं आहे, पॉलिसीज ऑफ मौर्यन एम्पायर. फाईन. पूर्व गुप्तयुगीन भारताच्या तुलनेत गुप्त युगात महिलांच्या स्थितींचे आकलन करायचं आहे, सोसायटी. त्यानंतर भक्ती आंदोलन, आता हे झालं तुमचं मिडिवल इंडियामध्ये आलात तुम्ही, आहे ना, रादर मिडिवल इंडियामध्ये नाही, इथेच आहात अजून. दक्षिण भारतीय मंदिरांबद्दल विचारलेलं आहे, भारताच्या धार्मिक मतांबद्दल विचारलेलं आहे आणि भक्ती आंदोलन विचारलेलं आहे. फाईन. आणि त्याच्याचबरोबर हा झाला सेक्शन ए. आता बघा, प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासताना तुम्हाला कुठेही एकाही राजाचं नाव विचारलंय? ना राजा आहे, ना डायनेस्टी आहे, ना टाईम आहे. डेट, नेम, डायनेस्टीज म्हटलं तुम्हाला, अजिबात एकही अक्षर, आकडा न लिहिता तुम्ही अख्खा आन्सर लिहू शकता. जे मिथ आहे ना की हिस्ट्रीमध्ये खूप पाठांतराचा पार्ट आहे, अजिबात नाही. पेपर तुमच्या समोर आहे. फाईन. आणि दुसरी गोष्ट, जर प्रश्नांचं स्वरूप पाहिलं तर तुम्हाला हे लक्षात येते की एक कालखंड पूर्ण विचारलेला आहे, एक टॉपिक नाही. एंटायर एरा, एक युग पूर्ण विचारलेलं आहे, है ना. हे पूर्ण क्षेत्र विचारलेलं आहे. त्यानंतर हे पूर्ण आर्यांचं पूर्ण एक युग विचारलेलं आहे, वैदिक आणि लेटर वैदिक. फाईन. त्यानंतर दक्षिण भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा विचारल्या आहेत. आता आपण काय केलं, राजनीतिक, सामाजिक, प्रशासनिक, सांस्कृतिक वेगळं केलं होतं ना, हे वाला. त्यानंतर इथे बघा, मौर्य साम्राज्याची साम्राज्यवादी विचारधारा विचारली आहे. इथे अशोक, चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार कोणाचंही नाव दिसतंय? नाहीये, हे समजतंय. त्यानंतर गुप्त काळात महिलांची स्थिती विचारलेली आहे, तुलनात्मक, गुप्तांच्या आधी आणि गुप्त काळात महिलांची स्थिती, सामाजिक प्रश्न आहे. आणि भक्ती आंदोलन, हा ना. आता जर याला तुम्ही नीट लक्षात घ्याल तर पुन्हा एकदा बघा की प्रश्न जे आहेत ना, आता हा झाला तुमचा पहिला प्रश्न, है ना, पहिला सोडा. दुसऱ्या प्रश्नाचा ABC एकाच पार्टमधून असतात, हे लक्षात आलं. तिसऱ्या प्रश्नाचा ABC एकाच पार्टमधून असणार, है ना. चौथ्या प्रश्नाचा ABC, ठीक आहे. म्हणजे हे लोक काय करतायत, एक प्रश्न न विचारता एका प्रश्नाला 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे, पण त्यांचे युग सेम आहेत, टॉपिक सेम आहेत. हे असं नाही केलंय की इथे स्टोन एज विचारले, इथे गुप्त विचारले, इथे चोल विचारलं, मग दूर निघेल तुमचा ना, एका फटाफट इन्फॉर्मेशन शिफ्ट नाही करता येणार ना. ठीक आहे. सो एकाखाली एक असलेले प्रश्न कसे आहेत की तुम्हाला प्रॉपर टॉपिक वाईज कंपॅरिझन द्यावी. UPSC इज फेवरेबल फॉर यू. तुम्हाला नापास करण्यासाठी UPSC नाही, तुम्हाला पास करण्यासाठी UPSC आहे. फाईन. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की या सगळ्यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी आहे बघा. ठीक आहे. सो आपलं जे काम असणार आहे ते काय असणार आहे की पेपरचं पॅटर्न समजून घेऊन कंपॅरेटिव्ह स्टडी करून कॉन्टेंट एनरिचमेंट अँड व्हॅल्यू ॲडिशन यावर जास्तीत जास्त काम करणं. फाईन. मला भरपूर होमवर्क मिळणार, त्या भरपूर होमवर्कला तुम्ही फॉलो करायचं आहे आणि मग हे इझी होऊन जाणार. हा सेक्शन B आहे. अजून आपण मिडिवल इंडियावर आलेलो नाही आहेत, पण तरीही प्रश्न बघा, यामध्ये विचारलेला आहे की 150 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तरं द्यायची. हा कुठला प्रश्न, कंपल्सरीवाला, है ना. शॉर्ट नोट्स कंपल्सरीवाला ना, हे आहेत. 150 शब्दांमध्ये उत्तरं द्यायची आहेत.
मग यामध्ये विचारलेले आहे की भारतीय सामंतवाद याचे विभिन्न समर्थक तत्व कोणते कोणते आहेत याची विवेचना करायची आहे, है ना. सामंतवाद, फ्युडलिझम बद्दल विचारलेलं आहे. त्यानंतर अल बरुनी, आठवलं का मी सांगितलं होतं अल बरुनीवर एक फुल प्रश्न आलेला आहे, हा आहे तो. अल बरुनीने भारतीय समाजाचे आकलन करताना कोणकोणत्या दोषांचं परीक्षण केलेलं आहे हे विचारलेलं आहे. त्यानंतर इतिहासाच्या प्रमुख सोर्सेसमध्ये सुफी साहित्याचं महत्त्व विचारलेलं आहे, ठीक, सुफी साहित्य. त्यानंतर दिल्ली सल्तनतच्या पतनासाठी कोणकोणते घटक कारणीभूत आहेत हे विचारलेलं आहे. आणि अलाउद्दीन खिलजीची जी कृषीची धोरणं होती यामध्ये मध्यस्थ शक्तींची सत्ता नियंत्रित करणे हे त्याचं मुख्य उद्देश होतं. आणि याच्यासाठी त्यांनी केलेलं कार्य जे त्याचे म्हणजे अलाउद्दीन खिलजीचे सुधार विचारलेले आहेत, रिफॉर्म्स विचारलेले आहेत, ठीक. त्यानंतर जहांगीर, आता हा झाला तुमचा प्रश्न, है ना. 5 शॉर्ट नोट्स विचारलेले आहेत 50 मार्कांसाठी. 10 मार्काचा एक प्रश्न 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे, बरोबर आहे, ठीक आहे. सो हे एक आहे. त्यानंतर जहांगीरच्या शासनकाळात नूरजहांची भूमिका, हे सांगितलं होतं का मी अनारकलीवाला, है ना, टोल्ड यू, है ना, की मुघलकालीन कालखंडात महिलांचं योगदान तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये नूरजहांचं योगदान सगळ्यात महत्त्वाचं आहे. बलबन विचारलेलं आहे. मुघल लघुचित्रकलामध्ये युरोपीय चित्रकलाचं विशेषता विचारलेली आहे. त्यानंतर मराठा साम्राज्याबद्दल विचारलेलं आहे आणि हैदर अली आणि टिपू सुलतान. प्रश्न बघा, हैदर अलीने साम्राज्य निर्माण करण्यासाठी जन्म घेतला आणि टिपू सुलतानने त्याचा विध्वंस केला. खतरनाक प्रश्न आहे ना, ठीक आहे. सो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सरळ सरळ विचारले जातात. आणि जर तुम्ही प्रश्नांना बघितलं तर जर थोडाफार जरी बॅकग्राऊंड असला ना तरी तुम्हाला हे वाटतंय की आपण लिहू शकतो. खूप कठीण प्रश्न नाही आहेत. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते जी फर्स्ट सेशनसाठी थोडीशी घातक आहे, की प्रश्न दर 5 वर्षांमध्ये रिपीट होतात. 23चा पेपर आहे ना, 2018चा पेपर उचलून बघा, पेपर रिपीट मिळणार तुम्हाला, है ना. कारण UPSCला वाटतं की दर 5 वर्षांनी विद्यार्थी बदलतात. आपण इथे तंबू काढून बसलेलो आहोत, त्यांना माहिती नाही आहे 10-10 वर्ष इथेच आहोत आपण, है ना. सो दर 4 वर्षांनी, दर 5 वर्षांनी पेपर रिपीट होतो, कन्फर्म रिपीट होतो, कारण सिलेबस सेम आहे ना. अकबराचे प्रश्न बदलणार कसे, ते तेच राहणार, है ना. आणि त्यामुळे जर तुम्ही या पूर्ण 10 वर्षाच्या पेपरचा स्टडी केला, जर स्ट्रॅटेजी समजून घेतली, सिलेबस समजून घेतला आणि प्रश्न कुठून येत आहेत हे नीट बघितलं तर तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक आपोआप बघायला मिळतील, आपोआप निघतील. आणि मग तेवढेच टॉपिक जर करून तुम्ही एक्झाममध्ये गेलात तर डेफिनेटली यू विल बी एबल टू अटेंड द एक्झाम. खूप इझी एक्झाम आहे ऑप्शनलची, ठीक आहे. अँड इफ यू विल बी स्टडी विथ मी इन माय गायडन्स और इन माय से मेंटरशिप, सो आय विल गॅरंटी यू 300+ मार्क, पक्का. 300+ मार्कचा अर्थ आहे तुम्ही इंटरव्ह्यूला जाल, ठीक आहे. मेन्सची जबाबदारी माझी, ऑप्शनलची जबाबदारी माझी. आय विल गिव्ह यू द ॲक्सेस टू इंटरव्ह्यू कन्फर्म, हिस्ट्री ऑप्शनल बरोबर, पण त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल, ठीक आहे. मग हिस्ट्री ऑप्शनलचा अभ्यास करताना तुम्हाला करायचं काय आहे की सगळ्यात पहिले तर एक सेपरेट नोटबुक बनवायची आहे. आता UPSCच्या विद्यार्थ्यांना इथून कहाणी सुरू करणं योग्य वाटत नाही ना, पण काही विद्यार्थी नोवाईज असतात एकदमच की ऑप्शनल सब्जेक्टसाठी सेपरेट नोटबुक बनवा, GSसाठी सेपरेट नोटबुक बनवा, हे तर कॉमन आहे ना, हे क्लिअर आहे, ठीक आहे. आणि दुसरं एक ब्रह्मास्त्र बनवायचं आहे, जे आपण GSसाठी सुद्धा बनवलं होतं. हे ब्रह्मास्त्र महत्त्वाचं असणार आहे कारण हे 500 मार्कांचं आहे ना, ठीक. याच्यामध्ये तुम्हाला एक फाईल देखील बनवावी लागणार आहे. फाईल कशासाठी, मॅपसाठी आणि जे काही प्रिंटआउट क्लासमधून मिळतील त्याच्यासाठी. हे तुम्हाला स्वतःला तयार करावी लागणार आहे, फाईन. आणि एक रफ नोटबुक बनवावी लागणार आहे, कशासाठी, आन्सर रायटिंगसाठी. यामध्ये तुम्हाला अनेक वेळा आन्सर लिहावे लागणार आहेत, मग ते खोडायचे, परत लिहायचे, परत खोडायचे, परत लिहायचे, चालू राहतं, ठीक आहे. एवढं करायचं आहे. म्हणजे हे 4 गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत. पुस्तकं कोणती घ्यायची, कोणतीच नाही घ्यायची. डू नॉट बाय बुक्स. हां, आत्म्याच्या शांतीसाठी पुस्तकं पाहिजेच असतील तर, कारण काय होतं की मी कितीही म्हटलं ना पुस्तकं घेऊ नका तरी तुम्ही येणार थोड्या वेळाने पुस्तकं कुठली घ्यायची. तर सांगते NCERT घ्या, हे तर महत्त्वाचं आहे. NCERT 6वी ते 12वी
हे घेणं कंपल्सरी आहे, याच्याशिवाय तुमचं कामच होणार नाही. हे आपण क्लासमध्ये करवून घेणार आहोत हे एक. ठीक. एन्शंट इंडियासाठी उपेंद्र सिंग मॅडमचं पुस्तक आहे. पण उपेंद्र सिंगचे काही टॉपिक्सच महत्त्वाचे आहेत, सगळे आपल्या कामाचे नाहीत. काही टॉपिक्सच आहेत जे महत्त्वाचे आहेत. फाईन. एन्शंटसाठी देवदत्त पटनायक सरांचं पुस्तक आहे, जे तुम्ही वाचणं अजिबात अपेक्षित नाही, पण तरी तुम्हाला सांगून ठेवते, याचे पण काही टॉपिकच महत्त्वाचे आहेत. फाईन. एन्शंट इंडियासाठी. मिडिवल इंडियासाठी सोर्सच नाही आहे. सतीशचंद्र आणि जयल मेहता हे दोन आहेत. हे दोन आहेत जे सोर्सेस म्हणून यूज केले जातात, कारण याला पुस्तकच नाही आहेत. एक आहे इरफान हबीब सरांचं पुस्तक, 8 खंड आहेत त्याचे, ते तुम्हाला नाहीच वाचायचे, म्हणजे काही संबंधच नाही आहे, है ना. आणि त्यानंतर मॉडर्न इंडियासाठी बिपनचंद्र आहे. बिपनचंद्र आहे. त्या व्यतिरिक्त असे आपले स्पेक्ट्रम तर आहे, जे GS साठी तुम्ही वाचणारच आहात एनिवे. फाईन. सो ही पुस्तकं आहेत जी बिपिनचंद्र आणि स्पेक्ट्रम ही दोन. आणि त्या व्यतिरिक्त वर्ल्ड हिस्ट्रीसाठी नॉर्मन लॉवे आहे इंग्लिश मीडियम आणि जयल मेहता आहे मराठी मीडियम. काहीही विकत घ्यायचं नाही, मी पुन्हा एकदा सांगते, है ना. यू विल गेट 800+ पेजेसचे प्रिंटेड नोट्स. 4 वेगळे खंड मिळतील, 4 प्रॉपर प्रिंटेड नोट्स तुम्हाला मिळेल. आपल्या नोट्समधून प्रश्न बाहेर जात नाही, आजपर्यंत गेला नाही, आताही जाणार नाही. ही दुसरी बॅच आहे. फर्स्ट बॅच आपली झाली, ही सेकंड बॅच आहे. याच्या बाहेर प्रश्न गेला तर मी जबाबदार. ठीक आहे. कंप्लीट प्रिंटेड नोट्स तुम्हाला मिळतील, मॅपिंगचं पूर्ण मटेरियल तुम्हाला मिळेल. हँड रिटन नोट्स आपले असतातच क्लासरूममध्ये, है ना. कीवर्ड्स वगैरे मी लिहून देत असते. आपल्या शिकवण्याच्या बाहेर प्रश्न जात नसतो, कारण हिस्ट्री कन्साईज आहे, बाहेर जातच नाही. ठीक आहे. सो यू कॅन ट्रस्ट मी फॉर द नोट्स, फॉर द टीचिंग, फॉर द आन्सर रायटिंग. ठीक आहे. उगीच भाराभर पुस्तकं घेऊन ठेवू नका, नंतर ते बर्डन होतं. ठीक आहे. सो फक्त बघायची असतील तर जाऊन बघून घ्या की कसे दिसतात पुस्तकही, है ना. पण घ्यायची गरज नाही. आय विल प्रोव्हाइड यू ईच अँड एव्हरीथिंग फ्रॉम द क्लास. ठीक. सो उद्यापासून NCERT पासून आपण कहाणी सुरू करतोय. ब्रिंग द मॅप्स अलॉंग विथ यू, आणि अगदी पेपर 1चा कम्प्लीट सिलेबस ॲनलाइज करायला आपण सुरू करूया. ठीक आहे. चालेल. काही प्रश्न आहेत का सांगा.